नमस्कार. महाटेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या भावी शिक्षकांसाठी आज आपण मराठी व्याकरणातला एक खूप महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. तो म्हणजे आपली वर्णमाला आणि अनुस्वाराचे नियम. हे दोन्ही विषय परीक्षेसाठी इतके महत्त्वाचे आहेत ना की यावर तुमचा स्कोर अवलंबून असतो. चला तर मग सुरुवात करूया. हो, ॲडमिन मराठी वर्गातर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. महाटेट परीक्षेची तयारी एकदम सोपी आणि इंटरेस्टिंग बनवायची. चला, व्याकरणाचा पाया इतका पक्का करूया की आत्मविश्वास आपोआप वाढेल. आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत त्याचीही एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी वर्णमाला म्हणजे काय हा आपला पाया पक्का करू. मग आपण स्वरांच्या आणि व्यंजनांच्या जगात शिरू. त्यानंतर वर्णांची उच्चारस्थानं कोणती आणि अनुस्वाराचे नियम काय आहेत हे सोप्या भाषेत समजून घेऊ. आणि हो, शेवटी सगळं एकदा आठवून त्यावर सरावही करू. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात करूया, वर्णमाला. अहो, कोणत्याही भाषेची इमारत तिच्या वर्णमालेच्या पायावरच तर उभी असते, बरोबर ना? तर मग हा वर्ण म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या तोंडावाटे जे मूळ आवाज म्हणजे बेसिक साऊंड्स बाहेर पडतात ना, त्यांनाच वर्ण म्हणतात. हेच आवाज आपल्या भाषेचं मूळ रूप आहेत. अरे वा, इथे बघा, आपल्या मराठी वर्णमालेची रचना किती छान दाखवली आहे. यात आहेत एकूण 14 स्वर, 2 स्वराधी म्हणजे आणि अहा, तब्बल 34 व्यंजनं आणि क्ष व ज्ञ ही 2 विशेष संयुक्त व्यंजनं. हे आकडे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवायलाच हवं. आणि या सगळ्यांची बेरीज केली तर आकडा मिळतो 52. हो, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. हा आकडा थेट परीक्षेत विचारला जाऊ शकतो, म्हणून डोक्यात एकदम फिट करून ठेवा. 14, 2, 34 आणि 2 झाले की नाही 52? ओके, आता आपण वर्णमालेतील पहिल्या आणि सगळ्यात गोड घटकाकडे वळूया. तो म्हणजे स्वरांचं जग. स्वर म्हणजे असे वर्ण ज्यांना उच्चारण्यासाठी दुसऱ्या कुणाच्याही मदतीची गरज लागत नाही. ते एकदम स्वतंत्र आहेत. आपण जेव्हा स्वर म्हणतो तेव्हा तोंडातून हवा कुठेही न अडखळता बाहेर येते. आपल्याकडे एकूण 14 स्वर आहेत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, ॲ आणि ऑ हे 2 स्वर इंग्रजीच्या प्रभावामुळे 2009 साली आपल्या वर्णमालेत अधिकृतरित्या आले. आता स्वरांचे प्रकार बघूया. ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो ते झाले ऱ्हस्व स्वर, जसे की अ, इ, उ. ज्यांना थोडा जास्त वेळ लागतो ते झाले दीर्घ स्वर, जसे आ, इ, उ. 2 स्वर मिळून तयार होतात ते संयुक्त स्वर, म्हणजे ए, ऐ, ओ, औ. आणि इंग्रजीतून आलेले आपले नवीन पाहुणे म्हणजे ॲ आणि ऑ, जे आपण बॅट किंवा बॉल म्हणताना वापरतो. आता इथे बघा, ही तर कमालच आहे. फक्त एका ह्रस्व आणि दीर्घ स्वरामुळे शब्दाचा अर्थ कसा पूर्णपणे बदलून जातो. दिन म्हणजे दिवस, पण वेलांटी दीर्घ केली की दीन म्हणजे गरीब. तसंच पाणी म्हणजे हात, पण पाणी म्हणजे जर. उच्चारातला हा एवढासा फरक अर्थामध्ये जमीन आसमानाचं अंतर आणतो. म्हणूनच शुद्धलेखन इतकं महत्वाचं आहे. अच्छा, मग आपल्याला असे ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरामुळे अर्थ बदलणारे आणखी काही शब्द आठवतात का? उदाहरणार्थ, शिर म्हणजे डोकं आणि शीर म्हणजे रक्तवाहिनी. विचार करा आणि खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा, म्हणजे इतरांनाही नवीन शब्द शिकायला मिळतील. चला, स्वरांचा गोडवा अनुभवल्यावर आता आपण वर्णमालेच्या दुसऱ्या मोठ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे व्यंजनांकडे वळूया. व्यंजन म्हणजे काय तर ते स्वरांच्या अगदी विरुद्ध आहेत. त्यांचा उच्चार स्वतःहून पूर्ण होऊच शकत नाही. तो पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वरांची मदत घ्यावी लागते. बघा ना, क असा पाय मोडलेला वर्ण अपूर्ण आहे, पण त्यात अ हा स्वर मिसळला की क हे पूर्ण अक्षर तयार होतं. म्हणूनच व्यंजनांना परवर्ण असंही एक नाव आहे. हे बघा, ही आहे व्यंजनांची रचना. क पासून ते म पर्यंत ही जी 25 व्यंजनं आहेत ना, त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. का? कारण यांचा उच्चार करताना आपली जीभ, ओठ किंवा कंठ अशा तोंडातील भागांना कुठेतरी स्पर्श करतात. यांची 5 गटांमध्ये विभागणी केली आहे: क, च, ट, त आणि प वर्ग. व्यंजनांचं हे वर्गीकरण समजून घेणं टेट परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वर्गातली पहिली 2 व्यंजनं
कठोर असतात तर नंतरची 2 मृदू, आणि प्रत्येक वर्गातलं शेवटचं व्यंजन नाकातून उच्चारलं जातं म्हणून ते अनुनासिक. य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. श, श, स म्हणताना तोंडात उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. आणि ज्या वर्णांच्या उच्चारात ह या महाप्राणाचा अंश असतो त्यांना महाप्राण म्हणतात, जसं की ख म्हणताना क आणि ह एकत्र येतात. आता आपण एका अशा टॉपिकवर आलो आहोत ज्यावर परीक्षेत प्रश्न असतोच असतो, तो म्हणजे वर्णांची उच्चारस्थानं. म्हणजे कुठला आवाज तोंडाच्या नेमक्या कुठल्या भागातून येतो. या चित्रामध्ये बघा, आपल्या तोंडातले वेगवेगळे भाग दाखवले आहेत. आपला कंठ म्हणजे घसा, टाळू, मूर्धा म्हणजे टाळूचा पुढचा भाग, दात आणि ओठ. हीच आहेत ती मुख्य ठिकाणं जिथून वेगवेगळ्या वर्णांचे आवाज तयार होतात. तर मुद्दा असा आहे की प्रत्येक वर्गाचं एक ठरलेलं उच्चारस्थान आहे. क वर्गातले सगळे वर्ण कंठातून येतात म्हणून ते झाले कंठ्य. च वर्गातले वर्ण टाळूला जीभ लावून उच्चारले जातात म्हणून ते झाले तालव्य. त्याचप्रमाणे ट वर्ग मूर्धन्य, त वर्ग दंत्य आणि प वर्ग ओठांनी उच्चारला जातो म्हणून ओष्ठ्य. हा तक्ता नीट लक्षात ठेवा, खूप उपयोगी पडेल. चला आता मराठी व्याकरणातल्या अशा एका भागाकडे जाऊया जिथे अनेकांची गाडी हमखास अडकते. तो म्हणजे अनुस्वाराचे नियम. शुद्ध लेखनासाठी हे नियम समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण काळजी करू नका, आपण हे नियम एकदम सोपे करून समजून घेऊया. पहिला नियम, जिथे नाकातून स्पष्ट उच्चार होतो तिथे अनुस्वार द्यायचा, जसं की चिंच, गंगा. दुसरा, संस्कृतमधून आलेल्या शब्दांसाठी कधीकधी अनुस्वाराऐवजी त्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिक वापरतात, जसं पंकजला पंकज असंही लिहिता येतं. तिसरा आणि सोपा नियम, य, र, ल, व, श, श, स, ह यांच्या आधी नेहमी डोक्यावर टिंब म्हणजे शीर्षबिंदूच द्यायचा. आणि चौथा, नामांच्या अनेकवचनी रूपावर प्रत्यय लावताना अनुस्वार येतो, जसं की मुलांना, घरांवर. अरे देवा, म्हणजे फक्त एका अनुस्वाराने अर्थाचा केवढा मोठा फरक पडू शकतो. बघा, वेदांत अनुस्वारासह म्हणजे वेदांमध्ये, पण वेदांत म्हणजे तत्वज्ञान. देहांत अनुस्वारासह म्हणजे शरीरात, पण देहांत म्हणजे मृत्यू. एका छोट्याशा टिंबामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, नाही का? तर कसा वाटला हा प्रवास? आपण वर्णमालेच्या मुळापासून सुरुवात केली आणि अनुस्वाराच्या नियमांपर्यंत आलो. आता जे काही शिकलो ते पटकन एकदा आठवूया, म्हणजे सगळं डोक्यात पक्क बसेल. ओके, तर लक्षात काय ठेवायचंय? सगळ्यात महत्त्वाचं, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. दुसरं, स्वरांच्या ह्रस्वदीर्घ उच्चारामुळे शब्दांचा अर्थ बदलतात. तिसरं, व्यंजनांचे कठोर, मृदू, महाप्राण हे प्रकार आणि त्यांची उच्चारस्थानं लक्षात ठेवायची. आणि चौथं म्हणजे शुद्ध लेखनासाठी अनुस्वाराचे नियम अचूकपणे पाळायचे. आणि हो, तुमचा अभ्यास आणखी पक्का व्हावा यासाठी या संपूर्ण विषयाच्या नोट्स PDF स्वरूपात आम्ही तयार केल्या आहेत. सोबतच सरावासाठी एक खास क्विज सुद्धा आहे. या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती नक्की तपासा आणि भरपूर सराव करा. आजचा हा विषय आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो, जाता जाता एक प्रश्न, पुढच्या वेळी मराठी व्याकरणातला असाच कोणता अवघड वाटणारा विषय सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो. भेटूया लवकरच पुढच्या भागात. नमस्कार. आजच्या या विशेष भागामध्ये आपण मराठी व्याकरणातल्या एका खूप महत्त्वाच्या घटकावर बोलणार आहोत, तो म्हणजे समास. सगळ्यात आधी आमच्या सर्व मित्रांचं मराठी वर्ग ॲडमिनकडून खूप खूप स्वागत. चला तर मग वेळ न घालवता थेट आपल्या विषयाकडे वळूया. महाटेट किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि समास हा विषय बघितला की थोडं टेन्शन येतं का? खूप जणांना हा विषय जरासा अवघड वाटतो, पण काही काळजी करू नका. आज आपण तो इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की सगळे प्रश्न अगदी सोपे वाटतील. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत, एक नजर टाकूया. आपण आधी समास म्हणजे काय हे समजून घेऊ, मग त्याचे 4 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू आणि प्रत्येक प्रकार उदाहरणांसहित अगदी खोलात जाऊन तपासू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. समास म्हणजेच शब्दांना एकत्र जोडण्याची कला. बरं, मग हा समास म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? अगदी सोपं आहे. जेव्हा आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द एकत्र आणून त्यांचा एक जोड शब्द बनवतो तेव्हा त्याला समास म्हणतात. हे असं करण्यामागचं कारण म्हणजे भाषेतील काटकसर.
कमी शब्दांत जास्त अर्थ व्यक्त करणे. हे उदाहरण बघा, किती सोपं झालं. पोळीसाठी पाट असं लांब बोलण्याऐवजी आपण पटकन म्हणतो पोळपाट. बस, याच प्रक्रियेला समास म्हणतात. किती सहज आपण रोजच्या बोलण्यात त्याचा वापर करतो, नाही का? आता इथे दोन गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जो नवीन जोड शब्द तयार होतो, म्हणजे जसं की पोळपाट, त्याला म्हणतात सामासिक शब्द. आणि ह्या शब्दाची फोड करून त्याचा मूळ अर्थ स्पष्ट करण्याला म्हणतात विग्रह. जसं की पोळीसाठी पाट. सामासिक शब्द आणि विग्रह या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता हे तर कळलं की समास म्हणजे काय, पण याचे प्रकार किती? तर मुख्यत्वे समासाचे 4 प्रकार आहेत. आणि हे कशावरून ठरतात माहितीये? तर त्या जोड शब्दातल्या कोणत्या भागाला म्हणजे कोणत्या पदाला जास्त महत्त्व आहे यावरून. हा तक्ता आहे ना, तो नीट लक्षात ठेवा. खरं तर हीच समासाची गुरुकिल्ली आहे. सगळं काही यावरच अवलंबून आहे. अव्ययी भाव समासात पहिलं पद महत्वाचं, तत्पुरुषमध्ये दुसरं, द्वंद्वमध्ये दोन्ही पदं महत्वाची आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही पदं गौण असून तिसराच अर्थ निघतो. आपण हे सगळं पुढे सविस्तर बघणारच आहोत. चला मग आता या 4 प्रकारांपैकी पहिले 2 प्रकार म्हणजे अव्ययी भाव आणि तत्पुरुष समास जरा जवळून बघूया. याचं नावच बघा, अव्ययी भाव. यात पहिलं पद म्हणजे शब्दाचा पहिला भाग, तोच सगळ्यात महत्वाचा असतो. बहुतेक वेळा हा पहिला शब्द उपसर्ग असतो, जसं की आ, प्रति. उदाहरणार्थ, आजन्म म्हणजे जन्मापासून. इथे आ महत्वाचा आहे. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. इथे प्रति महत्वाचा आहे. आणि हा पूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचं काम करतो. आणि तत्पुरुष समासात अगदी याच्या उलट इथे दुसरं पद महत्वाचं असतं. जसं की राजवाडा या शब्दात आपल्याला राजाबद्दल बोलायचंय की वाड्याबद्दल? अर्थातच वाड्याबद्दल. त्यामुळे वाडा हे दुसरं पद महत्वाचं. म्हणून हा झाला तत्पुरुष समास. ठीक आहे, म्हणजे एका प्रकारात पहिलं पद महत्वाचं, दुसऱ्यात दुसरं. पण असं होऊ शकतं का की दोन्ही पदं तितकीच महत्वाची असतील? हो, नक्कीच. आणि म्हणूनच तर आहे आपला तिसरा प्रकार द्वंद्व समास. या समासात दोन्ही शब्दांना समान महत्त्व असतं. कुणीही कमी नाही, कुणीही जास्त नाही. आणि त्याचा विग्रह करताना आपण आणि, किंवा, अथवा अशा शब्दांचा वापर करतो. आता यातही 3 छोटे प्रकार आहेत. घाबरू नका, खूप सोपे आहेत. पहिला, इतरेतर द्वंद्व. यात आणि किंवा व वापरून विग्रह होतो, जसं आई बाप म्हणजे आई आणि बाप. दुसरा, वैकल्पिक द्वंद्व. यात किंवा अथवा वापरतात, जसं खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे. आणि तिसरा, समाहार द्वंद्व. यात त्या शब्दांसोबत त्याच जातीच्या इतर गोष्टीही येतात, जसं भाजीपाला म्हणजे भाजी, पाला आणि बाकीच्या तत्सम गोष्टी. चला, एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी. खरे खोटे हा शब्द आपण आत्ताच पाहिला. सांगा बघू, हा द्वंद्व समासाच्या कुठल्या प्रकारात येईल? पटकन खाली कमेंटमध्ये उत्तर लिहा. बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येतंय. आत्ता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग आणि थोडासा वेगळा प्रकार, जिथे अर्थ दडलेला असतो. आता विचार करा, असा पण समास असू शकतो का ज्यात पहिलं पदही महत्वाचं नाही आणि दुसरंही नाही? तर त्या दोन्ही शब्दांमधून तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो? हो, आणि त्यालाच म्हणतात बहुव्रीही समास. यात तयार झालेल्या शब्द विशेषणाचं काम करतो. हे उदाहरण बघा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. पितांबर याचा शब्दशः अर्थ पिवळं वस्त्र असा होत नाही. याचा विग्रह आहे पिवळे आहे वस्त्र ज्याचे, असा तो. म्हणजे कोण? तर भगवान विष्णू. म्हणजे पितांबर हा शब्द विष्णुदेवासाठी वापरलेलं एक विशेषण आहे. बघा, दोन्ही शब्दांपेक्षा तिसराच अर्थ महत्वाचा ठरला. वा, म्हणजे हे 4ही प्रकार आता आपल्या लक्षात आले आहेत. चला, परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे पटकन एकदा डोळ्यांखालून घालूया, म्हणजे ते कायमचे लक्षात राहतील. ही आहे तुमची की म्हणजे गुरुकिल्ली. फक्त एकच प्रश्न विचारायचा, महत्वाचं पद कोणतं? जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययी भाव, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष, दोन्ही पदं सारखीच महत्वाची असतील तर द्वंद्व, आणि दोन्ही पदांमधून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होत असेल तर बहुव्रीही. किती सोपं आहे. आणि हो, तुमची तयारी अजून पक्की व्हावी म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी डिटेल्ड PDF नोट्स आणि एक प्रॅक्टिस क्विज तयार केली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, ती नक्की बघा. त्याने तुमचा खूप चांगला सराव होईल. तर आजच्या या विश्लेषणानंतर समासाची भीती थोडी कमी झाली असेल अशी आशा आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग प्रकार कोणता वाटला आणि का, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला, यावर अजून बोलूया. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार मंडळी, आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या टॉपिकबद्दल बोलणार आहोत.
आणि तो म्हणजे शब्दसिद्धी. ॲडमिन मराठी वर्गकडून महाटेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला आपण सगळे मिळून मराठी व्याकरण एकदम सोपं करून टाकूया. कधी विचार केलाय का की कर ह्या एकाच मूळ शब्दापासून करू, करणारा, प्रतिकार, होकार असे कितीतरी वेगवेगळे शब्द तयार होतात? पण हे होतं कसं? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही शब्दसिद्धी म्हणजे नक्की काय असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शब्दसिद्धी म्हणजे एखादा शब्द कसा बनला, त्याची फोड कशी झाली याचं पोस्टमॉर्टम करणं. म्हणजे तो शब्द मूळचा आहे की कुठल्या तरी प्रक्रियेतून तयार झालाय याचा अभ्यास. आता बघा, आपल्या मराठी भाषेतले जेवढे काही शब्द आहेत ना, ते मुख्यत्वे फक्त 2 प्रकारांमध्ये मोडतात. एक म्हणजे सिद्ध शब्द, जे की मूळ शब्द आहेत, आणि दुसरे म्हणजे साधित शब्द, जे या मूळ शब्दांपासून बनवलेले आहेत. बरोबर. आता आपण या सिद्ध आणि साधित शब्दांमध्ये नेमका काय फरक आहे हे बघूया. हा फरक एकदा का डोक्यात बसला ना की पुढचा सगळा प्रकार एकदम सोपा होऊन जाईल. हे बघा, सिद्ध शब्द म्हणजे काय तर भाषेतील एकदम बेसिक मूळ शब्द, जसं की जा, ये, कर, बोल यांनाच आपण धातू असंही म्हणतो. आणि या मूळ शब्दांना काहीतरी जोडून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना साधित शब्द म्हणतात. उदाहरणार्थ, कर या सिद्ध शब्दापासून करणारा किंवा प्रतिकार असे साधित शब्द तयार होतात. ओके, तर सिद्ध शब्द तर मूळ झाले हे आपल्याला कळलं, पण खरी गंमत आहे ना ती या साधित शब्दांमध्ये आहे. म्हणून आज आपण या साधित शब्दांचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग साधित शब्दांमधला पहिला प्रकार बघूया, तो म्हणजे उपसर्ग घटित शब्द. नावावरूनच कळतंय, यात शब्दाच्या आधी म्हणजे सुरुवातीला काहीतरी जोडलं जातं. उपसर्ग म्हणजे एक किंवा अधिक अक्षरं जी मूळ शब्दाच्या आधी लागतात. आणि हो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, उपसर्ग कधीच एकटे येत नाहीत. ते नेहमी शब्दाला चिकटूनच येतात आणि बहुतेक वेळा त्या शब्दाचा अर्थच बदलून टाकतात. आता या तक्त्यामध्ये बघा किती सोपं आहे हे. गुण हा आपला मूळ शब्द, त्याला अव हा उपसर्ग लागला आणि तयार झाला अवगुण. तसंच हजर शब्दाला गेर लागून गैरहजर बनला आणि विचार या शब्दाला सू लागला की झाला सुविचार. बस, हेच आहेत उपसर्ग घटित शब्द. चला आता तुमची पाळी. इथे एक सोपा प्रश्न आहे. अतिक्रमण या शब्दात उपसर्ग कोणता आहे? विचार करा आणि पटकन आपलं उत्तर खाली कॉमेंट्समध्ये लिहा. बघूया बरं किती जणांना बरोबर ओळखता येतंय. वाह, छान उत्तरे येत आहेत. आता उपसर्ग शब्दाच्या आधी लागतो, मग शब्दाच्या नंतर लागणाऱ्या अक्षरांना काय म्हणतात? अगदी बरोबर, त्यांना म्हणतात प्रत्यय. आणि हाच आहे साधित शब्दांचा आपला दुसरा प्रकार, प्रत्यय घटित शब्द. प्रत्ययाची व्याख्या तर उपसर्गाच्या अगदी उलट आहे. मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे म्हणजे त्याच्या शेवटी जी एक किंवा अधिक अक्षरं जोडली जातात त्यांनाच प्रत्यय म्हणतात. चला हे पण उदाहरणांमधून समजून घेऊया. इथे बघा, दुकान या मूळ शब्दाला दार हा प्रत्यय लागला आणि शब्द तयार झाला दुकानदार. तसंच माणूस अधिक की झाला माणुसकी आणि गोड अधिक पणा झाला गोडपणा. आहे की नाही सोपं? आता पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक चॅलेंज. हा जो पणा प्रत्यय आहे ना, तो वापरून एक नवीन शब्द तयार करता येईल का? आठवा आणि पटकन कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडून काही नवीन शब्द शिकायला आम्हाला नक्कीच आवडेल. चला आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे, जो आहे अभ्यस्त शब्द. या शब्दांमध्ये पुनरावृत्ती म्हणजे रेपिटेशन्सची गंमत आहे. याचं नाव ऐकून घाबरू नका. हा ओळखायला सगळ्यात सोपा प्रकार आहे. जेव्हा एखाद्या शब्दात एकाच शब्दाची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होते तेव्हा तयार होणाऱ्या शब्दाला अभ्यस्त शब्द म्हणतात. इतकं सोपं आहे. आता यामध्ये ना 3 छोटे छोटे प्रकार आहेत. आपण एक एक करून बघू. पहिला पूर्णाभ्यस्त म्हणजे एकच शब्द दोनदा येतो, जसं की हळूहळू, वटवट. दुसरा आहे अंशाभ्यस्त म्हणजे शब्दात थोडासा बदल करून तो पुन्हा येतो, जसं की शेजारी पाजारी, गोडधोड. आणि तिसरा अनुकरणवाचक. हे तर आवाजाची नक्कल करणारे शब्द आहेत, जसं की किरकिर, चिवचिव, कडकड. तर मग हे सगळं लक्षात ठेवायला एक सिंपल ट्रिक सांगतो. शब्दाच्या आधी लागला तर तो उपसर्ग, शब्दाच्या नंतर लागला तर तो प्रत्यय, आणि तोच शब्द पुन्हा आला तर तो झाला अभ्यस्त. बस एवढं लक्षात ठेवा. तुमची तयारी परफेक्ट व्हावी हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
म्हणूनच या विषयाच्या सविस्तर नोट्स PDF-मध्ये आणि सरावासाठी एक खास क्विज या दोन्ही गोष्टींची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ओके, तर आज आपण शब्द कसा तयार होतो हे समजून घेतलं. पण जाता जाता आम्हाला एक गोष्ट नक्की सांगा. मराठी व्याकरणामध्ये असा कोणता विषय आहे जो तुम्हाला थोडा अवघड वाटतो? ते खाली कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे पुढच्या वेळी आम्ही त्यावरच एक सोपं विश्लेषण घेऊन येऊ. धन्यवाद. नमस्कार. मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत का? मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण अभ्यासणार आहोत विकारी शब्द. हा व्याकरणाचा तो पाया आहे ज्यावर तुमच्या स्पर्धा परीक्षांमधलं यश अवलंबून आहे. चला तर मग सुरुवात करूया. मराठी वर्ग टीमकडून तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हो, आणि आज आपण एकत्र मिळून व्याकरणातला हा जो महत्त्वाचा विषय आहे ना, तो एकदम सोपा करून शिकणार आहोत. अगदी बरोबर. विशेषतः महाटेट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणात चांगले गुण मिळवण्यासाठी शब्दांच्या जाती समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. एकदा का हा पाया पक्का झाला ना, की यश नक्कीच जवळ येतं. आजच्या आपल्या लक्ष्य अभ्यास प्रवासात आपण काय काय बघणार आहोत ते पटकन पाहूया. सगळ्यात आधी विकारी शब्द म्हणजे काय ते ओळखूया. मग त्याचे 4 प्रकार नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे सविस्तर बघू आणि शेवटी एक मस्त रिव्हिजन करून सरावासाठी काय करायचं ते पण पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. विकारी शब्द ओळख. आता हे विकारी शब्द म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण असं समजा की मराठी व्याकरणाची संपूर्ण इमारत ह्या पायावरच उभी आहे. तर विकारी शब्द म्हणजे असे शब्द जे वाक्यात वापरताना बदलतात. आता हा बदल कशामुळे होतो? तर शब्दाचं लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार. म्हणजे तो शब्द पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी, एकवचनी आहे की अनेकवचनी, यानुसार त्याचं रूप बदलतं. हे स्लाइडवरचं उदाहरण बघा. मुलगा हा एकच शब्द आहे, पण तो मुलगी होतो, मुलगे होतो किंवा मुलांना असाही बदलतो. हा जो बदल होतो ना, म्हणूनच या शब्दांना विकारी म्हणजेच बदलणारे शब्द असं म्हणतात. आता आपण विकारी शब्दांमधल्या पहिल्या प्रकाराकडे वळूया आणि तो आहे नाव. सोप्या भाषेत सांगायचं तर जगातल्या कोणत्याही गोष्टीला, मग ती आपल्याला डोळ्यांना दिसत असो किंवा आपण फक्त तिची कल्पना करू शकतो, तिला ओळखवण्यासाठी आपण जे नाव देतो ना, तेच म्हणजे नाव. नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आणि यांच्यातला फरक ओळखणं खरंच खूप सोपं आहे. जरा स्लाइडवर लक्ष द्या. बघा, जेव्हा आपण नदी असं म्हणतो तेव्हा ती जगातली कुठलीही नदी असू शकते, म्हणून ते झालं सामान्य नाम. पण जेव्हा आपण गंगा असं म्हणतो तेव्हा आपण एका ठराविक विशिष्ट नदीबद्दल बोलतोय, म्हणून ते झालं विशेष नाम. अगदी बरोबर. तसंच मुलगा हे सामान्य नाम आहे, पण राम हे विशेष नाम. आणि तिसरा प्रकार भाववाचक नाम, म्हणजे असे शब्द जे एखादा गुण, भावना किंवा स्थिती दाखवतात, ज्यांना आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो. उदाहरणार्थ सौंदर्य किंवा आनंद. एकदम बरोबर. चला अजून काही उदाहरणं बघूया, म्हणजे विषय डोक्यात पक्का बसेल. सामान्य नामांमध्ये येतात पुस्तक, शाळा, शिक्षक. विशेष नामांमध्ये सचिन, महाराष्ट्र, भारत. आता भाववाचक नामांबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अनेकदा सामान्य नाम किंवा विशेषणाला पण, गिरी, य, ई असे प्रत्यय म्हणजे सफिक्सेस लागून भाववाचक नामं तयार होतात. जसे इथे दिलंय बघा, शहाणापासून शहाणपण, गुलामपासून गुलामगिरी आणि श्रीमंत पासून श्रीमंती. चला आता वळूया विकारी शब्दांच्या दुसऱ्या प्रकाराकडे, आणि तो आहे सर्वनाम. नावावरूनच कळतंय, सर्वनामांसाठी वापरला जाणारा शब्द. सर्वनामांमुळे आपली भाषा अधिक सहज आणि ऐकायला छान वाटते. आता ह्या स्लाइडवरचं उदाहरण बघा, किती मस्त आहे. यावरून लगेचच सगळं क्लिअर होईल. समजा आपण असं म्हटलं की श्रीकांत अभ्यास करतो, श्रीकांत खेळायला जातो, श्रीकांत हुशार आहे. सारखं सारखं श्रीकांत ऐकून कंटाळा येतो ना. त्याऐवजी जर आपण असं म्हटलं श्रीकांत अभ्यास करतो, तो खेळायला जातो, तो हुशार आहे, तर हे ऐकायला किती सहज आणि छान वाटतं. इथे आपण श्रीकांत या नामाच्या जागी तो हा शब्द वापरला आणि म्हणूनच तो हे झालं सर्वनाम. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार आहेत. पुरुषवाचक म्हणजे जे व्यक्तींबद्दल बोलतात, जसं की मी, तू, तो. मग आहेत दर्शक सर्वनाम, जे एखादी जवळची किंवा लांबची वस्तू दाखवतात, जसं की हा, ती. बरोबर. त्यानंतर येतं संबंधी सर्वनाम, जे 2 वाक्यांना जोडतं, जसं जो अभ्यास करेल तो पास होईल.
मग येतं प्रश्नार्थक, ज्याने आपण प्रश्न विचारतो. कोण, काय. अनिश्चित सर्वनाम म्हणजे जेव्हा आपल्याला नक्की कोणाबद्दल बोलायचंय हे माहीत नसतं, जसं की कोणीतरी आलंय. आणि शेवटी आत्मवाचक, जे स्वतःबद्दलच सांगतात, जसं की मी स्वतः हे काम केलं. चला, आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. स्क्रीनवर एक वाक्य दिसतंय, जो अभ्यास करेल तो पास होईल. आता पटकन सांगा बघू, या वाक्यात कोणती सर्वनामे आहेत? विचार करा आणि आपलं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे आलो आहोत, विशेषण. नावामध्येच सगळं आहे. हे शब्द नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती देतात, त्याला अधिक चांगलं वर्णन करतात. हे शब्द नामाचा गुण, रंग, रूप किंवा संख्या सांगतात. विशेषणाची व्याख्या अगदी सोपी आहे. जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करतो, त्याला विशेषण म्हणतात. आता हे उदाहरण बघा. मुलगा हे एक नाम आहे, पण जेव्हा आपण म्हणतो हुशार मुलगा, तेव्हा हुशार हा शब्द त्या मुलाबद्दल एक खास गोष्ट, त्याचा गुण सांगतोय. म्हणून हुशार हे झालं विशेषण. विशेषणाचे सुद्धा मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला, गुणवाचक, जे नामाचा गुण, रंग किंवा चव सांगतात, जसं की चांगली मुले, काळा कुत्रा, आंबट कैरी. दुसरा प्रकार आहे संख्यावाचक, जे नामाची संख्या किंवा क्रम सांगतात, जसं 5 टोप्या किंवा पहिला क्रमांक. आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. यात सर्वनाम नामाच्या आधी येऊन विशेषणासारखं काम करतं, जसं की माझे घर किंवा ती मुलगी. आणि आता विकारी शब्दांमधला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार, क्रियापद. मित्रांनो, क्रियापदाशिवाय कोणतंच वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. हे वाक्यातली क्रिया दाखवतं आणि वाक्याला अर्थ प्राप्त करून देतं. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. स्लाइडवरचं उदाहरण पहा. पक्षी आकाशात उडतो. या वाक्यात उडतो हा शब्द पक्षाची क्रिया म्हणजे ॲक्शन दाखवतोय आणि त्यामुळेच वाक्याला पूर्ण अर्थ मिळतोय. म्हणून उडतो हे झाले आपलं क्रियापद. क्रियापदाचे 2 प्रकार परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, सकर्मक आणि अकर्मक. आणि हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे. हो, ही ट्रिक लक्षातच ठेवा. काय करायचं तर क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारायचा. जर उत्तर मिळालं तर ते सकर्मक क्रियापद. जसं राम आंबा खातो. प्रश्न विचारा, काय खातो? उत्तर मिळालं आंबा. म्हणजे खातो हे सकर्मक आहे. आता दुसरं उदाहरण बघा. तो हसतो. प्रश्न विचारा, काय हसतो? उत्तर मिळतंय का? नाही. म्हणून हसतो हे अकर्मक क्रियापद आहे. ही ट्रिक परीक्षेमध्ये तुमचा खूप वेळ वाचवेल. क्रियापदाचा अजून एक महत्त्वाचा प्रकार आहे, तो म्हणजे संयुक्त क्रियापद. नावाप्रमाणेच इथे 2 शब्द एकत्र येतात. एक असतो क्रियेचा मूळ शब्द, ज्याला आपण धातुसाधित म्हणतो, आणि दुसरा असतो त्याला मदत करणारा शब्द, म्हणजे सहाय्यक क्रियापद. उदाहरण, मुले खेळू लागली. इथे खेळू हा मूळ शब्द आहे आणि लागली हे त्याला मदत करणारं क्रियापद आहे. हे दोन्ही मिळून खेळू लागली हे एक संयुक्त क्रियापद तयार झालं. वाह! तर आपण विकारी शब्दांचे 4ही प्रकार अगदी व्यवस्थित अभ्यासले. आता वेळ झालीये एका क्विक रिव्हिजनची. आणि हो, तुमच्या प्रॅक्टिससाठी आम्ही काय सोय केली आहे ते सांगण्याची. चला, एका नजरेत सगळं आठवून घेऊया. नाम म्हणजे कोणत्याही गोष्टीचं नाव. सर्वनाम म्हणजे नामाच्या जागी येणारा शब्द. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. आणि क्रियापद म्हणजे क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. झालं, इतकं सोपं आहे हे सगळं. तुमचा अभ्यास आणखी सोपा आणि पक्का व्हावा यासाठी आम्ही या संपूर्ण भागाच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये तयार केल्या आहेत. आणि एवढंच नाही तर सरावासाठी एक खास क्विज सुद्धा बनवली आहे. या दोन्हींची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच मिळेल. ते नक्की डाउनलोड करा आणि भरपूर सराव करा. आणि हो, जाता जाता तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न. तुमचा अनुभव काय सांगतो? स्पर्धा परीक्षांमध्ये या 4 प्रकारांपैकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात? तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला, यावर आपण सगळे मिळून चर्चा करूया. पुढच्या भागात भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज आपण मराठी व्याकरणातल्या एका फार महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे नाम आणि त्याचे प्रकार. आता महाटेट सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हा विषय खूपच महत्त्वाचा आहे.
चला तर मग सुरुवात करूया. मराठी वर्ग टीमकडून तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आपण तो इतक्या सोप्या पद्धतीने शिकणार आहोत की परीक्षेमधला एकही मार्क आपला हातचा जाणार नाही. चला एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी आहेत. काही दिसतात, काहींची आपण फक्त कल्पना करतो. या प्रत्येक गोष्टीला एक ओळख असते, बरोबर? काय म्हणतो आपण त्या ओळखीला? जरा विचार करा. अगदी बरोबर, त्यालाच आपण म्हणतो नाम. सोप्या भाषेत सांगायचं तर जगातल्या कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला, जागेला, कल्पनेला किंवा गुणाला ओळखण्यासाठी दिलेलं जे नाव असतं ना, तेच म्हणजे नाम. तर मग आजच्या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी नाम म्हणजे काय ते तर आपण पाहिलंच. त्यानंतर नामाचे 3 मुख्य प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, नामांची बदलती भूमिका. चला तर मग या नामांच्या परिवाराला जरा जवळून ओळखूया. मराठी व्याकरणामध्ये नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत आणि हे समजायला खूप सोपे आहेत. बघा, हे आहेत ते 3 मुख्य प्रकार. पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. आता आपण एक एक करून हे 3ही प्रकार उदाहरणांसोबत व्यवस्थित समजून घेऊ. सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून, सामान्य नाम. जेव्हा आपण एकाच गटातल्या किंवा जातीतल्या सगळ्या वस्तूंना त्यांच्यातल्या सारखेपणामुळे एक कॉमन नाव देतो, तेव्हा त्याला सामान्य नाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, मुलगा हे एक सामान्य नाम आहे, कारण ते जगातल्या कोणत्याही मुलासाठी वापरलं जाऊ शकतं. तसंच नदी, पर्वत, शहर ही सगळी सामान्य नामं आहेत, कारण ती कोणत्याही विशिष्ट नदी, पर्वत किंवा शहराबद्दल बोलत नाहीत. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, जो आहे विशेष नाम. याच्या नावातच सगळं काही दडलंय. जेव्हा एखादं नाव पूर्ण गटासाठी नाही, तर त्या गटातल्या एका विशिष्ट, एका खास व्यक्ती, वस्तू किंवा जागेसाठी वापरलं जातं, तेव्हा ते असतं विशेष नाम. या तक्त्यावरून हा फरक अगदी स्पष्ट होईल. बघा, मुलगा हे सामान्य नाम आहे, पण जेव्हा आपण राम असं म्हणतो, तेव्हा ते एका विशिष्ट मुलाचं नाव होतं, म्हणजे विशेष नाम. तसंच नदी हे सामान्य नाम, पण गंगा हे विशेष नाम. पर्वत सामान्य तर हिमालय विशेष, आणि शहर सामान्य तर मुंबई हे विशेष नाम. सोपं आहे ना? आता एक गंमत, आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचं नाव सुद्धा एक विशेष नाम आहे. चला तर मग पटापट कमेंट्समध्ये आपापल्या शहराचं नाव लिहा. बघूया कोण कोण कुठून आहे. आणि आता आपण आलोय तिसऱ्या आणि शेवटच्या मुख्य प्रकाराकडे, भाववाचक नाम. याला धर्मवाचक नाम असंही म्हणतात. ज्या नामांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा हाताने स्पर्श करू शकत नाही, पण फक्त अनुभवू शकतो, ती म्हणजे भाववाचक नामं. ही नावं गुण, भावना किंवा अवस्था दाखवतात. इथे बघा, जसं की राग. राग दिसतो का? नाही, पण तो जाणवतो. तसंच आनंद, प्रेम, शौर्य किंवा चिकटपणा, या गोष्टी आपण पाहू शकत नाही, पण त्या अस्तित्वात आहेत हे आपल्याला कळतं. वस्तूंमधल्या किंवा प्राण्यांमधल्या गुणांना आणि भावनांना दिलेली ही नावं आहेत. आता एक गमतीशीर गोष्ट म्हणजे, ही भाववाचक नामं अनेकदा दुसऱ्या शब्दांना काही प्रत्यय लावून तयार होतात. जसं की शहाणा या शब्दाला पण हा प्रत्यय लावला की शहाणपण हे भाववाचक नाम तयार होतं. तसंच सुंदर पासून सौंदर्य आणि गुलामपासून गुलामगिरी. हा तक्ता बघितल्यावर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. चला, आता आपण या अभ्यासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, तो म्हणजे नामांचे बदलते कार्य. स्पर्धा परीक्षांमध्ये या भागावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात, त्यामुळे इथे जरा जास्त लक्ष द्या. पहिला नियम आहे, जेव्हा एखादं विशेष नाम त्या विशिष्ट व्यक्तीसाठी न वापरता तिच्यातल्या गुणांची उपमा देण्यासाठी वापरलं जातं, तेव्हा ते सामान्य नामासारखं काम करतं. हे उदाहरण बघा, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. आता इथे कुंभकर्ण म्हणजे रावणाचा भाऊ या अर्थाने नाही, तर खूप झोपणारी व्यक्ती या अर्थाने वापरला आहे. म्हणून इथे कुंभकर्ण हे विशेष नाम असूनही सामान्य नामाचं काम करते. आता पाहूया याच्या अगदी उलट दुसरा नियम. काही वेळा एखादे सामान्य नाम पूर्ण जातीसाठी वापरलं न जाता एका विशिष्ट व्यक्ती किंवा जागेसाठी वापरलं जातं, तेव्हा ते विशेष नामाचं कार्य करतं. जसं की आताच मी नगरहून आलो. या वाक्यात नगर या शब्दाचा अर्थ कोणतंही शहर असा होत नाही. इथे बोलणारा अहमदनगर या एका विशिष्ट शहराबद्दल बोलतोय. त्यामुळे इथे नगर हे सामान्य नाम असूनही विशेष नामाचं काम करतं. आणि तिसरा नियम आहे भाववाचक नामाबद्दल. जेव्हा एखादं भाववाचक नाम एखादी भावना किंवा गुण न दाखवता
थेट एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणून वापरलं जातं तेव्हा ते विशेष नामाचं कार्य करतं. उदाहरणार्थ, विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. या वाक्यात विश्वास म्हणजे ट्रस्ट किंवा बिलीफ ही भावना नाही, तर ते एका मुलाचं नाव आहे. म्हणून इथे भाववाचक नाम हे विशेष नाम बनलं आहे. हे तिन्ही नियम परीक्षेसाठी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. थांबा, एक महत्त्वाची सूचना. आज आपण जे काही शिकलो त्याच्या सविस्तर नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये आणि तुमचा सराव पक्का व्हावा यासाठी एक खास क्विज, या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती नक्कीच बघा आणि सराव करा. चला तर, आता तुमची पाळी. आपण नामांच्या बदलत्या कार्याचे जे 3 नियम शिकलो त्यापैकी कोणत्याही एका नियमाचा वापर करून एक छानसं वाक्य बनवा आणि ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया तुम्हाला हे नियम किती चांगले समजले आहेत. आजचा हा अभ्यास जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर याला एक लाईक नक्की करा. तुमच्यासारख्याच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. नमस्कार मंडळी. मराठी वर्गमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातला एक असा विषय शिकणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, पण आपण त्याला अगदी सोपा करून टाकणार आहोत. हो, आणि खास करून जे महाटेट परीक्षेची तयारी करतायत त्यांना कधी वाटतं की अरे देवा, हे व्याकरण थोडं अवघड आहे. खरंय की नाही? पण अजिबात काळजी करू नका, कारण आज आपण अव्यय किंवा ज्याला आपण अविकारी शब्द म्हणतो तो घटक इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि हो, एक खास गोष्ट तुम्हाला माहितीये का, या संपूर्ण भागाच्या नोट्स PDFमध्ये आणि सरावासाठी एक मस्त क्विज, दोन्हीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यामुळे हा भाग झाल्यावर तिथे नक्की जा. चला तर मग बघूया आज आपण काय काय शिकणार आहोत. सगळ्यात आधी अव्यय म्हणजे काय ते बघू. मग त्याचे 4 प्रकार, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी हे उदाहरणांसहित समजून घेऊ. आणि हो, शेवटी तुमच्यासाठी एक छोटासा सराव पण आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. अव्यय म्हणजे नक्की काय? एकदम सोपं आहे. अव्यय म्हणजे असे शब्द जे खूप पक्के असतात. म्हणजे वाक्यात मुलगा असो, मुलगी असो, एकवचन असो किंवा अनेक वचन, या शब्दांच्या रूपात काहीही बदल होत नाही. ते जसेच्या तसे राहतात. म्हणूनच त्यांना अविकारी म्हणजे ज्यात विकार किंवा बदल होत नाही असं म्हणतात. आता बघूया अव्ययाचा पहिला प्रकार, क्रियाविशेषण अव्यय. याच्या नावातच सगळं दडलंय. हे क्रियेबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल काहीतरी विशेष माहिती देतात. बरोबर, म्हणजे क्रिया कशी झाली, कुठे झाली, केव्हा झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. काही उदाहरणं बघितली तर अजून चांगला समजेल, नाही का? नक्कीच. इथे बघा, पंखा फिरतो पण कसा? गरगर. मी सहलीला जाईन पण केव्हा? उद्या. तो घरी गेला पण कसा? पटकन. हे गरगर, उद्या, नेहमी, पटकन, जलद हे सगळे शब्द थेट क्रियाबद्दल अधिक माहिती देत आहेत. अरे वाह, म्हणजे यात सुद्धा वेळ, ठिकाण, पद्धत यानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. पण घाबरू नका, आपण या उपप्रकारांबद्दल नंतर सविस्तरपणे बोलू. आज आपलं लक्ष मुख्य 4 प्रकारांवर असणार आहे. चला आता दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया, शब्दयोगी अव्यय. हे शब्द वाक्यात संबंध जोडण्याचं काम करतात. म्हणजे हे शब्द नेहमी नाम किंवा सर्वनामाला चिकटून म्हणजे जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातल्या दुसऱ्या शब्दांशी काय संबंध आहे हे स्पष्ट करतात. पण मग क्रियाविशेषण आणि यात नेमका फरक काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, क्रियाविशेषण स्वतंत्र येतं, पण शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येतं. जसं की टेबलावर, झाडाखाली, ढगांमागे, शाळेसमोर. इथे वर, खाली, मागे, समोर हे शब्द एकटे नाही आले, ते नामाला जोडून आले आहेत आणि त्यांचा संबंध दाखवत आहेत. हाच तो फरक. एकदम बरोबर. चला आता तिसऱ्या प्रकाराकडे, उभयान्वयी अव्यय. हे तर शब्दांचे आणि वाक्यांचे जणू काही मित्रच आहेत जे त्यांना एकत्र आणतात. अगदी. उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे संबंध. तर 2 शब्द किंवा 2 वाक्यांमध्ये संबंध जोडणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. आपण रोजच्या बोलण्यात असे कोणते शब्द वापरतो? अरे, आपण तर हे शब्द सतत वापरतो, जसं की आणि, व, पण किंवा म्हणून. इथे बघा, गुलाब व शेवंती हे 2 शब्द जोडलेत. आणि गड आला पण सिंह गेला या वाक्यात तर 2 वेगळी वाक्य जोडली आहेत. किती सोपं आहे.
आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात मजेदार प्रकार, केवल प्रयोगी अव्यय. हे शब्द थेट आपल्या मनातून, आपल्या भावनांमधून बाहेर पडतात. हो ना, म्हणजे जेव्हा आपल्याला अचानक खूप आनंद होतो, दुःख होतं किंवा आश्चर्य वाटतं, तेव्हा आपल्या तोंडून उत्स्फूर्तपणे जे शब्द बाहेर पडतात ना, तेच हे केवल प्रयोगी अव्यय. जसं की अरे रे. अगदी बरोबर. इथे बघा, आहा हा मधून आनंद, अरे रे मधून दुःख, शाब्बाश मधून कौतुक आणि बापरे मधून आश्चर्य किंवा भीती व्यक्त होते. हे शब्द फक्त भावना दाखवण्यासाठी येतात, त्यांचा वाक्याच्या रचनेशी थेट संबंध नसतो. चला, आतापर्यंत आपण जे शिकलो ते कितपत समजलंय हे तपासण्याची वेळ आली आहे. आता तुमची पाळी आहे उत्तर देण्याची. तयार आहात का? ठीक आहे, तर पहिले वाक्य आहे, त्याने गृहपाठ केला नाही कारण त्याची तब्येत बरी नव्हती. पटकन ओळखा यातलं अव्यय कोणता आहे आणि त्याचा प्रकार कोणता. उत्तर देण्याआधी हा भाग थांबवा आणि तुमचं उत्तर खाली कमेंट्समध्ये लिहा. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येतंय. चला, उत्तर बघूया. ज्यांनी कारण उभयान्वयी अव्यय हे उत्तर दिलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कारण हा शब्द इथे 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतोय. शाब्बास. आता पुढचं वाक्य, मुलगा धावत धावत मधल्या सुट्टीत घरी आला. यातलं अव्यय ओळखा आणि त्याचा प्रकार सांगा. चला, पटापट कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर लिहा. आणि याचं बरोबर उत्तर आहे धावत धावत क्रियाविशेषण अव्यय. कारण मुलगा घरी कसा आला हे हा शब्द सांगतोय, म्हणजेच क्रियेची पद्धत दाखवत आहे. खूपच छान, तुमची तयारी मस्त सुरू आहे. तर आज आपण अव्ययाचे हे 4ही महत्त्वाचे प्रकार किती सोप्या पद्धतीने शिकलो. क्रियेचं वर्णन करणारं क्रियाविशेषण, संबंध जोडणारं शब्दयोगी, वाक्य जोडणारं उभयान्वयी आणि भावना व्यक्त करणारं केवल प्रयोगी. आणि हो, जायच्या आधी एक आठवण, तुमचा अभ्यास अजून पक्का करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली PDF नोट्स आणि क्विझची लिंक नक्की तपासा. त्याने खूप फायदा होईल. जर तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या भागाला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. मराठी वर्गात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाटेट परीक्षेची तयारी करताय आणि मराठी व्याकरणातला लिंग हा टॉपिक थोडा अवघड वाटतोय? अजिबात काळजी करू नका. आज आपण हाच विषय एकदम सोप्पा करून टाकणार आहोत. कधी विचार केलाय का की डोळा पुल्लिंगी पण नाक नपुंसकलिंगी असं का बरं? म्हणजे यामागे काही लॉजिक आहे की नाही? हे सगळं थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं, मान्य आहे. पण आज आपण हेच कोडं अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. लिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार, लिंग बदलायचे सोपे नियम आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम आणि त्याचे अपवाद. परीक्षेसाठी खास टिप्स पण आहेत आणि शेवटी तुमच्यासाठी एक छोटासा सराव. तयार आहात? ओके, तर सगळ्यात आधी मूळ प्रश्न, हे लिंग म्हणजे नेमकं काय असतं मराठी व्याकरणात? चला, अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर लिंग म्हणजे नामाला दिलेली एक ओळख. जसं की ते नाम पुरुष जातीचं आहे, स्त्री जातीचं आहे की या दोन्हीपैकी नाहीये. म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नपुंसकलिंग. मराठीत लिंगाचे हे 3 मुख्य प्रकार आहेत. चला, एक एक करून सगळे प्रकार समजून घेऊया. पहिला आहे पुल्लिंग, म्हणजे जे शब्द पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देतात. उदाहरणार्थ मुलगा, राजा, शिक्षक किंवा प्राणी घेतला तर वाघ. त्यानंतर येतो दुसरा प्रकार, स्त्रीलिंगी, म्हणजे जे शब्द स्त्री किंवा मादी जातीबद्दल सांगतात. जसं की मुलगी, राणी, शिक्षिका आणि वाघाचं स्त्रीलिंगी रूप वाघीण. आणि तिसरा नपुंसकलिंग. अच्छा, म्हणजे निर्जीव वस्तू किंवा ज्या नामावरून पुरुष की स्त्री हे नक्की कळत नाही त्यांच्यासाठी. बरोबर, जसं की घर, पाणी, पुस्तक आणि मूल सुद्धा. एकदम बरोबर. आत्ता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. हे लिंग बदलण्याचे काही नियम आहेत का? तर हो, आहेत. काही सामान्य नियम आहेत जे आपल्याला खूप मदत करतात. हा बघा, सगळ्यात कॉमन नियम, पुल्लिंगी नामाच्या शेवटी जर आ असेल तर त्याचं स्त्रीलिंगी रूप करताना अनेकदा ई होतं. जसं मुलगाचं झालं मुलगी किंवा घोडाचं होतं घोडी. हे की नाही सोपं? अरे वा, हे खरंच सोपं आहे. तर मग एक काम करूया,
ह्याच आचं ई होणाऱ्या नियमाचं अजून एक उदाहरण आठवते का? आठवत असेल तर पटकन खाली कमेंट्समध्ये लिहा बघू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीच असं प्रत्यय लागून लिंग बदलत नाही. काही शब्दांची रूपं पूर्णपणे बदलतात. इथे कुठलाच नियम नाही. जसं भाऊचं स्त्रीलिंगी रूप बहीण होतं किंवा नवराचं बायको. हे शब्द आपल्याला जसेच्या तसे लक्षात ठेवावे लागतात. अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे व्यवसायांबद्दल. अनेक पुल्लिंगी व्यवसायवाचक शब्दांना स्त्रीलिंगी करताना आपण का किंवा इका हा प्रत्यय लावतो. जसं की शिक्षकचं होतं शिक्षिका, लेखकचं होतं लेखिका. म्हणजे प्राण्यांसाठी ईण प्रत्यय जास्त वापरतात. जसं वाघचं वाघीण, सिंहचं सिंहीण. ही तर परीक्षेसाठी एकदम भारी टीप आहे, लक्षात ठेवायला हवं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. नियम तर आपण पाहिले, पण मराठी व्याकरण अपवादांनी भरलेलं आहे. आणि महाटेट परीक्षेमध्ये ह्याच अपवादांवर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या भागाकडे जरा जास्त लक्ष द्या. हे बघा काही उत्तम उदाहरणं. आता पाऊस किंवा सूर्य हे शब्द पुल्लिंगी आहेत, तर माती आणि रात्र स्त्रीलिंगी आहेत. यांना कुठलाही विशेष नियम लागत नाही. हे असे का आहेत हे आपल्याला सरावाने आणि पाठांतरानेच लक्षात ठेवावं लागतं. काय सांगताय? म्हणजे काही शब्दांसाठी नियम नाही, ते फक्त पाठच करायचे? हां, तर अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणजे फक्त नियम करून चालणार नाही. अगदी बरोबर. आणि इथेच आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. डोळा हा शब्द परंपरेनुसार पुल्लिंगी मानला जातो आणि नाक नपुसकलिंगी. यामागे ठाम नियम नाही. आणि हो, डॉक्टर, इंजिनियर यांसारखे जे नवीन शब्द आहेत ते दोन्ही लिंगांसाठी सारखेच वापरले जातात. त्यांचं लिंग बदलत नाही. ठीक आहे, तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते ते आता आपण थोडक्यात पाहूया. एक प्रकारे ही तुमची क्विक रिव्हिजन असेल. हे 5 मुद्दे एकदम पक्के लक्षात ठेवा. पहिला, लिंग ओळखायला शब्दाचा अर्थ आणि वापर दोन्ही महत्त्वाचे. दुसरा, काही शब्द नियम पाळत नाहीत, ते पाठच करावे लागतात. तिसरा, प्राण्यांसाठी ईण हा प्रत्यय कॉमन आहे. चौथा, डॉक्टर, इंजिनियर सारख्या आधुनिक पदव्यांचं लिंग बदलत नाही. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा, परीक्षेत नियम आणि अपवाद या दोन्हीवर प्रश्न येतात. बरं, तर आता आपण सगळे नियम आणि अपवाद समजून घेतले आहेत. आता वेळ आहे तुम्ही सराव करण्याची. तुमच्या सरावाला मदत व्हावी यासाठी आम्ही या सगळ्या मुद्द्यांच्या सविस्तर नोट्सची एक PDF आणि एक प्रॅक्टिस क्विज तयार केली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती डाउनलोड करायला विसरू नका, खूप फायदा होईल. चला, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज आपण जे काही शिकलो त्यातला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलेला किंवा नवीन वाटलेला अपवाद कोणता होता? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल आणि उपयोगी वाटलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातला एक असा विषय शिकणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे. हो, अगदी बरोबर. आज आपण वचन या घटकाचा इतका सविस्तर अभ्यास करणार आहोत की महाटेट परीक्षेमध्ये यावर येणारा एकही मार्क तुमचा चुकणार नाही, याची आम्ही खात्री देतो. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे वचन म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेऊया. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वचन म्हणजे नामाची संख्या. एखादी वस्तू एक आहे की एकापेक्षा जास्त आहेत हे आपल्याला ज्या शब्दावरून कळतं त्यालाच वचन म्हणतात. अच्छा, म्हणजे जर वस्तू एक असेल तर त्याला एक वचन म्हणायचं आणि एकापेक्षा जास्त असतील तर अनेक वचन. बरोबर ना? एकदम बरोबर. किती सोपं आहे बघा. जसं की एक मुलगा पण अनेक मुलगे, एक फूल पण अनेक फुले. ओके, तर हे बेसिक्स तर आपल्या लक्षात आले. आता जरा नियमांकडे वळूयात. सुरुवात करूया पुल्लिंगी नामांपासनं. हा नियम तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा कायम लक्षात ठेवा. ज्या पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी आ येतो त्याचं अनेकवचन करताना तो ए होतो. उदाहरणार्थ, आंबा या शब्दाचं अनेकवचन होतं आंबे. हो, आणि इथे या स्लाइडवर किती स्पष्ट दिसते बघा, आचा सरळ ए होतोय. आंबाचं झालं आंबे, कुत्राचं झालं कुत्रे आणि रस्त्याचं झालं रस्ते. ओके,
नियम तर सगळ्यांना समजलाय. मग आता तुमच्यासाठी एक प्रश्न. याच नियमाप्रमाणे दादा किंवा मामा या शब्दांचं अनेकवचन काय बरं होईल? जरा विचार करा आणि आम्हाला तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. तर इथेच खरी गंमत आहे. जरी नियम असला तरी त्याला काही महत्वाचे अपवाद आहेत. विशेषतः नात्यांमधले शब्द जसे की दादा, मामा, काका हे बदलत नाहीत. आणि फक्त तेच नाही तर देव, कवी, शत्रू, कागद हे शब्दसुद्धा एकवचन आणि अनेकवचन दोन्हीकडे सारखेच राहतात. ठीक आहे, पुल्लिंगी नामं तर झाली. आता आपण स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी नामांचे नियम पाहूया, कारण त्यांचे पॅटर्न थोडे वेगळे आहेत. हो, स्त्रीलिंगी नामांमध्ये ना आपल्याला थोडे जास्त बदल बघायला मिळतात. म्हणजे बघा, जर शब्दाच्या शेवटी अ असेल तर त्याचं अनेक वचन आ किंवा ई असं होऊ शकतं. जसं की चूकचं होतं चुका आणि विहिरीचं होतं विहिरी. तसंच जर शेवटी ई असेल तर ते या होतं, जसं काठीचं काठ्या. आणि जर ऊ असेल तर त्याचं वा होतं, जसं सासूचं सासवा. हो, आणि असं समोर लिहून दिसला ना की लक्षात ठेवायला खूपच सोपं जातं. उदाहरणार्थ हा नियम बघा. अने शेवट होणारी नपुसकलिंगी नामं त्यांचं अनेकवचन एकारांत होतं. जसं की घरचं होतं घरे आणि फुलचं फुले. अगदी बरोबर. आणि त्याचप्रमाणे हा दुसरा नियम पण तितकाच महत्वाचा आहे. ज्या नपुंसकलिंगी शब्दाच्या शेवटी ए असतो त्याचं अनेकवचन करताना तो ई होतो. जसं की केळे याचं अनेकवचन होतं केळी आणि गाणेचं होतं गाणी. बरोबर. म्हणजे नियम तर महत्वाचे आहेतच, पण सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे अपवाद लक्षात ठेवणं. कारण असे काही शब्द आहेत जे अजिबात बदलत नाहीत. जसे की दासी, वस्तू, पाणी, सोने हे शब्द दोन्ही वचनांमध्ये सारखेच वापरले जातात. ठीक आहे, तर नियम आपण सगळे शिकलो. आता वेळ झाली आहे थोडा सराव करण्याची. बघूया MAच्या TET मध्ये यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. पुस्तक या शब्दाचे अनेकवचन काय होईल? पर्याय आहेत पुस्तके, पुस्तकं, पुस्तकांना की पुस्तकी. सोपा आहे. पटकन विचार करा आणि तुमचं उत्तर कमेंट करा. तर ज्यांनी पर्याय क्रमांक 1 निवडलाय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. ते म्हणजे पुस्तके. आणि यामागचं कारण म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की पुस्तके हे अकारांत नपुसकलिंगी नाम आहे आणि नियमाप्रमाणे त्याचं अनेकवचन एकारांत होतं. म्हणून पुस्तकचं झालं पुस्तके. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता तुम्हाला असा शब्द ओळखायचा आहे जो अनेकवचनी रूपातही बदलत नाही. आणि तुमचे पर्याय आहेत 1 राजा, 2 मुलगा, 3 देव आणि 4 राणी. आणि याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देव. कारण आपण पुल्लिंगी नामांच्या अपवादांमध्ये पाहिलं होतं की आकारांत शब्द सोडले तर बाकीचे बरेचसे शब्द दोन्ही वचनांमध्ये सारखेच राहतात. म्हणून देव याचं अनेकवचन देव असंच राहतं. वा, खूप छान. सराव झाला. चला, तर मग आज आपण जे काही शिकलो त्यातील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन परत आठवूया. ओके, सो क्विक रिकॅप. पुल्लिंगी नामांसाठी लक्षात ठेवा, आचा ए होतो, पण देव, कवीसारखे अपवाद बदलत नाहीत. स्त्रीलिंगी शब्दांसाठी अचं आ किंवा ईचं या आणि ऊचं वा हे बदल महत्वाचे आहेत. आणि नपुसकलिंगी नामांसाठी अचं ए आणि एचं ई होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर अपवाद कधीच विसरायचे नाहीत. हे सगळं लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास नोट्स तयार केल्या आहेत. 200 पेक्षा जास्त शब्दांची यादी असलेली संपूर्ण PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्यासाठी फक्त डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक तपासा. आणि हो, फक्त वाचून थांबू नका. आपली तयारी किती पक्की झाली आहे हे तपासायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या क्विज लिंकवर जाऊन नक्की सराव करा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर आम्हाला आशा आहे की आजच्या ह्या विश्लेषणामुळे वचन हा घटक तुमच्यासाठी खूपच सोपा झाला असेल. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडले असतील तर कृपया आमच्या मराठी वर्ग चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. मराठी वर्गमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही महाटेट किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर एक टॉपिक हमखास येतो, तो म्हणजे विभक्ती. आता खूप जणांना हा विषय थोडासा अवघड वाटतो, पण काळजी करू नका. आज आपण तो एकदम सोप्या भाषेत उदाहरणांसहित समजून घेणार आहोत. 1 मिनिट, आई चाकू भाजी कापते, हे
हे काय आहे? वाक्य काहीतरी गडबड वाटतंय. म्हणजे शब्द तर सगळे आहेत, पण अर्थ नीट लागत नाहीये. अगदी बरोबर पकडलंस. बघ, या वाक्यात शब्द तर सगळे योग्य आहेत, पण ते एकमेकांना जोडलेले नाहीयेत. आणि शब्दांना वाक्यात अर्थपूर्ण रीतीने जोडण्याचं कामच विभक्ती करते. असं समजा की विभक्ती म्हणजे व्याकरणातला एक फेविकॉल आहे, जो या सुट्ट्या शब्दांना एकत्र चिकटवतो आणि एक पक्कं अर्थपूर्ण वाक्य तयार करतो. तर मग ही गोंधळ दूर करण्यासाठी आपण आज काय काय बघणार आहोत, त्याची एक छोटीशी रूपरेखा बघूया. सगळ्यात आधी विभक्ती म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग तिचे प्रकार आणि प्रत्यय कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा भाग, कारकार्थ म्हणजे विभक्तीचा अर्थ. मग शब्दांमध्ये प्रत्यय लागण्याआधी काय बदल होतो म्हणजे सामान्य रूप ते शिकू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने थोडा सराव पण करूया. चला तर सुरू करूया. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. विभक्ती म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्यात नाम किंवा सर्वनाम येतं, बरोबर? तर त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातल्या क्रियापदाशी किंवा दुसऱ्या शब्दांशी काय संबंध आहे हे दाखवण्यासाठी आपण त्या शब्दाच्या रूपात थोडा बदल करतो. बस त्या बदल्यालाच विभक्ती म्हणतात. ही एक सिस्टीम आहे जी शब्दांमध्ये नातं तयार करते आणि वाक्याला अर्थ देते. आणि हे जे बदल होतात ना, ते ज्या चिमुकल्या अक्षरांमुळे किंवा शब्दांमुळे होतात त्यांनाच प्रत्यय म्हणतात. म्हणजे बघा, ही अक्षरं दिसतात छोटी, पण शब्दांना जोडून वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्याचं मोठं काम करतात. भारी आहे की नाही? चला तर मग आता विभक्तीची मुख्य हत्यारं बघूया, म्हणजे तिचे प्रकार आणि प्रत्यय. आता जो तक्ता स्क्रीनवर दिसणार आहे ना, तो महाटेट सारख्या परीक्षांसाठी खूप 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 महत्वाचा आहे. तो पाठच करायचा आहे. पण तो प्रॉपर तक्ता बघण्याआधी ही एक खरीखुरी अभ्यासाची वही बघा. हे असा हाताने लिहून अभ्यास करून अनेक जण शिकले आहेत. हा आपल्या व्याकरणाचा पाया आहे असं म्हणलं तरी चालेल. तर बघा, मराठीत एकूण 8 विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. आता प्रथमा आणि संबोधनला बघा, एकवचनात प्रत्यय नाही, पण बाकी सगळ्यांना एकवचनात आणि अनेक वचनात वेगवेगळे प्रत्यय आहेत. हा तक्ता म्हणजे वाक्यरचना समजण्याची जणू काही मास्टर की आहे. हा तुम्हाला तोंडपाठ हवा. एक मिनिट, इथे द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय बघा. स ला ते आणि स ला ना ते. हे तर अगदी सेम टू सेम आहेत की. मग वाक्यात कसं ओळखायचं की विभक्ती द्वितीया आहे की चतुर्थी? इथे तर कन्फ्युजन होणारच. खूपच छान प्रश्न आहे आणि खरं सांगू, खूप जणांना इथेच अडचणी येते. पण याचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळतं. तो भाग आहे कारकार्थ. आता कारकार्थ म्हणजे काय? तर विभक्तीचा अर्थ किंवा तिचं कार्य. प्रत्यय जरी सारखे असले तरी त्यांचा वाक्यातला अर्थ वेगळा असतो आणि त्या अर्थावरूनच आपण योग्य विभक्ती ओळखू शकतो. ओके, तर कार्यकार्थ म्हणजे काय? तर वाक्यात जे नाम किंवा सर्वनाम आहे ना, त्याचा क्रियापदाशी काय संबंध आहे. म्हणजे तो शब्द वाक्यात नक्की कोणतं काम करतोय, क्रिया करतोय की क्रिया त्याच्यावर घडतीये की तो साधन आहे. हे जे काम आहे ना, तेच कार्यकार्थ सांगतो. आणि मराठीत असे मुख्य 6 कार्यकार्थ आहेत. हे आहेत ते 6 मुख्य कारकार. कर्ता म्हणजे क्रिया करणारा. कर्म ज्याच्यावर क्रिया घडते. करण म्हणजे साधन ज्याच्या मदतीने क्रिया होते. संप्रदान म्हणजे दान किंवा भेट देण्याची क्रिया, जिथे कोणाला तरी काहीतरी मिळतं. अपादान म्हणजे एखाद्या गोष्टीपासून वेगळं होणं, दुरावा. आणि अधिकरण म्हणजे क्रियेची जागा किंवा वेळ. आता आपलं सुरुवातीचं वाक्य आठवतंय का? आई चाकूने भाजी कापते. आता इथे भाजी कापण्याची क्रिया कशाने झाली? चाकूने. म्हणजे चाकू हे क्रिया करण्याचं साधन आहे आणि साधन या अर्थालाच आपण करण असं म्हणतो. आणि करण हा तृतीया विभक्तीचा कारकार्थ आहे. म्हणून चाकूने या शब्दात तृतीया विभक्ती आहे. बघा किती सोपं आहे. चला आता तुमची पाळी. आम्ही तर एक उदाहरण दिलं. तुम्ही सुद्धा तृतीया विभक्ती वापरून म्हणजे करण कारकार्थ वापरून एक वाक्य बनवू शकता का? तुमचं उत्तर पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका बघू. वा, आता आपण एका पुढच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या नियमाकडे जाऊया. बरं का, अनेकदा काय होतं, शब्दाला प्रत्यय जोडण्याआधीच त्या शब्दाच्या मूळ रूपात थोडा बदल होतो. याला काय म्हणतात ते पाहूया. विभक्तीचा कोणताही प्रत्यय शब्दाला लागण्यापूर्वी त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. असं समजा की शब्द नवीन प्रत्यय स्वीकारण्यासाठी स्वतःला थोडंसं बदलून घेतो, तयार होतो. हे बघा, इथे मूळ शब्द आहे घोडा, पण त्याला प्रत्यय लावताना आपण घोडास नाही म्हणत, घोड्यास म्हणतो. म्हणजे घोडाचं झालं घोड्या, तसंच पाणीचं झालं पाण्या.
पाण्यात, शाळेचं झालं शाळेत. हा जो मधला बदल आहे ना, घोड्या, पाण्या, शाळे, हेच आहे सामान्य रूप आणि इथेच परीक्षेत खूप जण चुकतात. याचा एक सोपा नियम पाहूया. अने शेवट होणाऱ्या पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप होताना आने शेवट होतो. जसं की खांब या शब्दाला स प्रत्यय लावताना आधी त्याचं सामान्य रूप खांबा होतं आणि मग शब्द बनतो खांबास. तसंच निर्णयचं निर्णयास आणि दोरचं दोरास. लक्षात आलं? चला, आतापर्यंत जे काही शिकलो ते कितपत समजलंय हे तपासायला हवं, नाही का? आता आपण एक छोटासा सराव प्रश्न घेऊया. असेच प्रश्न तुम्हाला महाटॅट परीक्षेत विचारले जाऊ शकतात. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. रामास वनवास मिळाला. यात अधोरेखित शब्द आहे रामास. तर या शब्दात कोणती विभक्ती आहे? चतुर्थी, पंचमी, तृतीया की प्रथमा? थोडा विचार करा. प्रत्यय कोणता आहे आणि कारकार्थ कोणता असू शकतो? ओके, तर याचं बरोबर उत्तर आहे चतुर्थी. आता तुमच्यापैकी काहींना वाटलं असेल की स प्रत्यय आहे म्हणजे द्वितीय असेल. पण इथे थांबा, वाक्याचा अर्थ बघा. वनवास मिळाला. इथे मिळण्याची क्रिया आहे आणि जेव्हा दान देण्याची किंवा काही मिळण्याची क्रिया असते तेव्हा जो स्वीकार करणारा असतो तो संप्रदान असतो. इथे वनवास कोणाला मिळाला? रामाला. म्हणून रामास हे संप्रदान आहे आणि संप्रदान हा चतुर्थीचा कारकार्थ आहे. म्हणून उत्तर आहे चतुर्थी. चला तर आजच्या या भागातले महत्वाचे मुद्दे पटकन पुन्हा एकदा बघूया. पहिलं, विभक्ती प्रत्ययांच्या मदतीने शब्दांना जोडते. दुसरं, विभक्तीचा खरा अर्थ तिच्या कारकार्थावरून ओळखायचा. तिसरं, प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचं सामान्य रूप होतं हे विसरायचं नाही. आणि सर्वात महत्वाचं, परीक्षेसाठी विभक्तीचा तक्ता पाठ असणं खूप गरजेचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, या सगळ्या विषयाच्या डिटेल नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात आणि सरावासाठी एक मस्त क्विज या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ती नक्की चेक करा. आता आम्हाला सांगा, मराठी व्याकरणातला पुढचा कोणता टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो, ज्यावर आम्ही असाच सोपा व्हिडिओ बनवायला हवा? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आजचा हा अभ्यास जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्यासारख्याच अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातला एक खूप महत्वाचा टॉपिक म्हणजे काळ किंवा टेन्स एकदम सोप्या भाषेत शिकणार आहोत. खास करून जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर हा विषय खूपच महत्वाचा आहे. हो, अगदी बरोबर. आणि म्हणूनच जे अगदी नव्याने सुरुवात करत आहेत किंवा महाटेट सारख्या परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी हे सेशन खास डिझाईन केलंय. आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत, त्यामुळे काही काळजी करू नका. बऱ्याचदा हा प्रश्न पडतो नाही का, की अरे स्पर्धा परीक्षांमध्ये काळ ओळखायचा कसा? खूप कन्फ्युजन होतं. पण बिलकुल टेन्शन घेऊ नका. आजच्या सेशननंतर काळ ओळखणं तुमच्यासाठी अगदी सोपं होऊन जाईल, हे आमचं वचन आहे. चला तर मग एक नजर टाकूया की आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी काळ म्हणजे काय ते समजून घेऊ. मग त्याचे 3 मुख्य प्रकार. त्यानंतर आपण वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या उपप्रकारांबद्दल बोलू. आणि हो, शेवटी तुमच्यासाठी मस्त सराव सुद्धा आहे. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. काळ म्हणजे नक्की काय? एकदम सोपं आहे बघा. वाक्यातलं जे क्रियापद असतं ना, ते आपल्याला सांगतं की एखादी गोष्ट कधी घडली, आत्ता घडतेय, आधीच घडून गेलीये की नंतर घडणार आहे. ही जी वेळ दाखवण्याची पद्धत आहे ना, त्यालाच आपण व्याकरणामध्ये काळ म्हणतो. अच्छा, म्हणजे सगळा गेम क्रियापदाचा आहे. ते आपल्याला टाइम सांगतं, बरोबर? परफेक्ट, अगदी बरोबर. आणि याच बेसिसवर मराठीमध्ये काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. चला बघूया कोणते आहेत ते. तर हे आहेत आपले 3 मेन टेन्स. पहिलं आहे वर्तमान काळ, म्हणजे जी क्रिया आत्ता घडतेय, जसं की आई गोष्ट सांगते. दुसरं आहे भूतकाळ, म्हणजे क्रिया आधीच घडून गेली आहे. उदाहरणार्थ आईने गोष्ट सांगितली. आणि तिसरा अर्थातच भविष्यकाळ, म्हणजे क्रिया पुढे घडणार आहे, जसं की आई गोष्ट सांगेल. सोपं आहे ना? ओके, तर आता आपण थोड्या डीपमध्ये जाऊया. ह्या प्रत्येक मुख्य काळाचे पण 4 उपप्रकार आहेत. आपण सुरुवात करूया वर्तमान काळाच्या 4 प्रकारांपासून. आणि हो, परीक्षेसाठी हा भाग खूपच महत्वाचा आहे, तर जरा लक्ष देऊ नाही का? बरं, तर वर्तमान काळाचे पहिले 2 प्रकार बघूया. पहिला आहे साधा वर्तमान काळ, म्हणजे जी क्रिया नेहमी घडते. जसं मी आंबा खातो. इथे बघा, क्रियापदाच्या शेवटी तो लागलाय. आणि दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ.
नावाप्रमाणेच इथे क्रिया अपूर्ण आहे म्हणजे चालू आहे. उदाहरणार्थ, मी आंबा खात आहे. खात आहे म्हणजे खाण्याची क्रिया अजून संपलेली नाही, तीच सुरू आहे. आता पुढचे 2 प्रकार. तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ, म्हणजे क्रिया जस्ट आत्ता पूर्ण झाली आहे, जसे की मी आंबा खाल्ला आहे म्हणजे खाऊन झालंय. आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ. हा सवय दाखवतो, म्हणजे एखादी गोष्ट करायची रीतच आहे. उदाहरणार्थ, मी आंबा खात असतो. हो, इथे एक छोटी पण महत्वाची टीप. साधा आणि रीती वर्तमान काळात बरेच जण कन्फ्यूज होतात. तर लक्षात ठेवा, रीती काळामध्ये बऱ्याचदा नेहमी, रोज असे शब्द येतात जे सवय दाखवतात, जसं तो नेहमी अभ्यास करत असतो. चला बघूया, तुम्हाला किती समजलंय. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. वाक्य आहे, आम्ही क्रिकेट खेळत आहोत. पटकन सांगा बघू, याचा काळ कोणता आहे? तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला उत्तर बघूया. करेक्ट उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. का? कारण खेळत आहोत म्हणजे खेळण्याची क्रिया अजून चालू आहे. चला तर आता आपण भूतकाळ आणि भविष्यकाळाकडे वळूया. आणि अजिबात घाबरू नका, कारण जर तुम्हाला वर्तमान काळाचे 4 प्रकार समजले असतील तर हे सुद्धा अगदी सहज समजेल, कारण नियम जवळजवळ सेमच आहेत. ओके, तर या टेबलकडे बघा. आपण मी आंबा खातो हेच उदाहरण पुढे नेऊया. साधा भूतकाळात होईल खाल्ला, आणि साधा भविष्यकाळात खाईन. अपूर्ण भूतकाळात क्रिया चालू होती म्हणून खात होतो, तर अपूर्ण भविष्यकाळात क्रिया चालू असेल म्हणून खात असेन. पूर्ण भूतकाळात क्रिया पूर्ण झाली होती म्हणून खाल्ला होता, आणि पूर्ण भविष्यकाळात क्रिया पूर्ण झालेली असेल म्हणून खाल्ला असेल. आणि शेवटी रीती भूतकाळ म्हणजे पूर्वीची सवय, खात असे, आणि रीती भविष्यकाळ म्हणजे पुढेही ती सवय चालू राहील, खात जाईन. पाहिलंत, क्रियापदाच्या शेवटी होणारा बदल किती महत्वाचा आहे. चला तुमच्यासाठी अजून एक प्रश्न. वाक्य आहे, मी शाळेत जातो. ह्या वाक्याचा साधा भविष्यकाळ काय होईल? पटकन विचार करा आणि सांगा. बरोबर, उत्तर आहे मी शाळेत जाईन. जातोचं भविष्यकाळी रूप होतं जाईन. छान. तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. चला आतापर्यंत जे काही शिकलो ते सगळं पटकन रिवाईज करूया आणि काळ ओळखण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूया. ही स्लाइड तर खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे. MHATच्या तयारीसाठी तर हा जणू खजिनाच आहे. बघा, इथे सर्वच्या सर्व 12 काळ एकाच ठिकाणी उदाहरणांसहित दिलेले आहेत. परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी ही एक स्लाइड पुरेशी आहे. आणि हे आहेत ते सोपे नियम, म्हणजे एक प्रकारचं शॉर्टकट ट्रिक्स. साधा काळ असेल तर क्रियापदाच्या शेवटी तो, ला, इन असं काहीतरी दिसेल. अपूर्ण काळ असेल तर त सोबत आहे, होतो, असेन असं काहीतरी असेलच. पूर्ण काळात ला सोबत आहे, होता, असेल दिसेल. आणि रीती काळात सवय दाखवणारे शब्द जसे की असतो, असे किंवा जाईन हे लक्षात ठेवायचं. हे पॅटर्न्स लक्षात ठेवले ना की काळ ओळखणं एकदम सोपं होऊन जातं. अरे वा, पण हे सगळं लक्षात ठेवायचं कसं? या सगळ्याच्या नोट्स एकत्र मिळाल्या तर बरं होईल ना. नक्कीच, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी या सगळ्या नोट्सची एक PDF तयार केली आहे. इतकंच नाही तर सरावासाठी एक क्विज सुद्धा आहे, आणि या दोन्हींची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तर ते नक्की चेक करा. तर आम्हाला आशा आहे की आजच्या या सेशनमधून काळ हा विषय तुमच्यासाठी अगदी सोपा झाला असेल. जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि हो, अशा सोप्या भाषेतील अभ्यासासाठी आमच्या मराठी वर्ग चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद. महाटेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्यांचं मराठी मार्गामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात. आज आपण मराठी व्याकरणातले असे 2 महत्त्वाचे विषय एकदम सोपे करून शिकणार आहोत, जे आहेत थोडेसे कन्फ्युजिंग पण परीक्षेत हमखास मार्क मिळवून देणारे आहेत. तर मग चला व्याकरण सोपं करूया. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी प्रमाण लेखनाचे नियम, मग वाक्यपृथक्करण, त्यानंतर एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी, आणि शेवटी तुमची तयारी पक्की करण्यासाठी काही खास गोष्टी.
चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकने, प्रमाणलेखनाचे नियम. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही मराठी शुद्ध लिहिण्याची ऑफिशियल रूल बुक आहे. आणि हो, हे नियम माहीत नसले ना तर परीक्षेत आपले हक्काचे मार्क्स जाऊ शकतात. त्यामुळे जरा नीट लक्ष देऊ नये का? आणि एक महत्वाची गोष्ट, हे नियम आपण कुठूनही घेतलेले नाहीत, तर हे थेट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत नियमावलीवर आधारित आहेत. म्हणजे यात चुकीला काहीच वाव नाही. ओके, तर पहिला नियम आहे अनुस्वाराचा. इथेच सगळ्यात जास्त गडबड होते. पण नियम खरं तर खूप सोपा आहे. बघा, जिथे नाकातून येणारा उच्चार म्हणजे अनुनासिक उच्चार स्पष्ट असतो ना, तिथे डोक्यावर टिंब म्हणजे अनुस्वार द्यायचा. उदाहरणार्थ चिंच, तंटा, निबंध, ऐकलं ना, तो उच्चार. पण मग प्रश्न येतो की हा अनुस्वार नक्की वापरायचा कुठे? याचे 3 सोपे नियम आहेत, फक्त तेवढे लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे तत्सम शब्दांमध्ये, जसे की गुलकंद, चिंच. दुसरं, जिथे अनुनासिक उच्चार एकदम स्पष्ट ऐकू येतो, उदाहरणार्थ अंत, संयम. आणि तिसरं, नावांचं अनेक वचन करताना, जसे की लोकांना, मुलांनी. झालं, एवढंच आहे. ठीक आहे, अनुस्वार तर समजला. आता पुढचा सगळ्यात मोठा कन्फ्युजनचा पॉइंट, ह्रस्व की दीर्घ, म्हणजे पहिली वेलांटी आहे की दुसरी, पहिला उकार की दुसरा. नियम क्रमांक 5 आपल्याला मदत करतो. तो म्हणतो की मराठीतले तत्सम शब्द जे ई किंवा ऊ ने संपतात ते लिहिताना नेहमी दीर्घच लिहायचे, म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार. फरक बघा, म्हणजे लगेच कळेल. डावीकडे बघा, कवी, मती, गुरु हे शब्द ह्रस्व आहेत. पण उजवीकडे बघा, गरिबी, भीती, कीर्ती, माहिती हे शब्द दीर्घ आहेत. हा एक छोटासा फरक जरी लक्षात ठेवला ना तरी लिखाणातल्या बऱ्याच चुका टाळता येतात. चला, आता तुमची टेस्ट. आपण जो नियम आत्ताच शिकलो त्यावरून सांगा बघू, विनंती हा शब्द कसा लिहायचा, ह्रस्व की दीर्घ? जरा विचार करा आणि पटापट आपलं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया कोणाचं बरोबर येतंय. वा, खूप छान उत्तरे येत आहेत. आता आपण पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या टॉपिककडे, आणि तो आहे वाक्यपृथक्करण. आता हे नाव ऐकून अजिबात घाबरायचं नाही. हा खूप इंटरेस्टिंग आणि मार्क मिळवून देणारा भाग आहे. यात आपल्याला फक्त वाक्याचे भाग ओळखायचे आहेत. मग वाक्यपृथक्करण म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. जसं आपण एखाद्या मशीनचे वेगवेगळे पार्ट्स वेगळे करतो ना, तसंच इथे आपल्याला वाक्याचे वेगवेगळे भाग वेगळे करून ते समजून घ्यायचे आहेत. बघा, प्रत्येक वाक्याचे ना 2 मेन डिपार्टमेंट्स असतात. असं समजा 2 टीम्स आहेत. पहिली टीम आहे उद्देश विभाग आणि तिचा कॅप्टन आहे कर्ता, आणि दुसरी टीम आहे विधेय विभाग आणि तिचा कॅप्टन आहे क्रियापद. एवढं लक्षात ठेवलं की बाकी सगळं एकदम सोपं होऊन जातं. पण मग वाक्यातला कर्ता ओळखायचा कसा? त्याची एक मस्त ट्रिक सांगतो. फक्त 3 स्टेप्स आहेत. बघा, स्टेप 1 क्रियापद शोधा, जसं की फाटला. स्टेप 2 क्रियापदाला नारा, नारी, नारे लावा, म्हणजे फाटणारे. आणि स्टेप 3 कोण किंवा कायने प्रश्न विचारा. फाटणारे काय? उत्तर काय आलं? शर्ट. झाला की आपला कर्ता सापडला. आहे की नाही सोपं? आता उद्देश आणि उद्देश विस्तार मधला फरक समजून घेऊ. बघा, रामूचा शर्ट फाटला. इथे कर्ता कोण आहे? आपण आत्ताच पाहिलं, शर्ट. तर शर्ट झाला उद्देश. आता दुसरं वाक्य बघा, शेजारचा रामू धपकन पडला. इथे पडणारा कोण? रामू. म्हणजे रामू झाला उद्देश, म्हणजे कर्ता. मग शेजारचा हा शब्द काय करतोय? तो रामूबद्दल जास्त माहिती देतोय, म्हणून तो झाला उद्देश विस्तार. सोपा आहे, बरोबर? चला, आता बघूया कर्म आणि कर्म विस्तार. ज्या गोष्टीवर क्रिया होते तिला कर्म म्हणतात. सोपं आहे. रामने पेरू तोडला. इथे तोडण्याची क्रिया कोणावर झाली? पेरूवर, म्हणून पेरू झालं कर्म. आता दुसरं उदाहरण, गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली. इथे काढण्याची क्रिया धारवर झाली, म्हणून धार झालं कर्म. मग काळ्या म्हशीची काय आहे? ते धार या कर्माबद्दल जास्त माहिती देत आहे, म्हणून तो झालं कर्मविस्तार. तर हे होते वाक्याचे काही मुख्य भाग. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली. जर तुम्हाला व्याकरणातले असेच सगळे टॉपिक्स एकदम व्यवस्थित शिकायचे असतील तर आपली संपूर्ण प्लेलिस्ट तयार आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की बघा. बरं, आता विधेय विभागातले उरलेले घटक पण पटापट बघून घेऊ. एक असतं विधानपूरक, जे वाक्याचा अर्थ पूर्ण करायला मदत करतं. जसं की राम राजा झाला. यात राजा हे विधानपूरक आहे. मग येतं विधेय विस्तार. हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं, म्हणजे क्रिया केव्हा, कोठे, कशी घडली ते सांगतं. आणि शेवटी येतं विधेय, जे दुसरं तिसरं काही नसून वाक्याचं क्रियापदच असतं. चला, आतापर्यंत जे काही शिकलो ते कितपत समजलंय हे चेक करण्याची वेळ आलीये. सो आता तुमची पाळी. हे वाक्य नीट वाचा. नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात. आता मला सांगा,
या वाक्यातला उद्देश म्हणजे कर्ता कोणता आहे? विचार करा आणि आपलं उत्तर पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवा. आम्ही सगळ्यांच्या कमेंट्स वाचणार आहोत. वाह, काय मस्त उत्तरं देत आहात. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुमचा अभ्यास आणखी पक्का करण्यासाठी पुढे काय करायचं ते पाहूया. तुमच्यासाठी आम्ही एक खास स्टडी किट बनवलं आहे. यात तुम्हाला अभ्यासासाठी PDF नोट्स मिळतील आणि सरावासाठी एक क्विज सुद्धा आहे. दोन्हीच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्या नक्की चेक करा. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर याला नक्की लाईक करा. तुमच्यासारख्याच टेटची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आणि हो, मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची मेहनत आणि आमचं मार्गदर्शन एकत्र मिळून यश नक्कीच मिळणार. तुमच्या महाटेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. व्याकरणातला असा कोणता टॉपिक आहे जो तुम्हाला सगळ्यात अवघड वाटतो? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. का माहीत, पुढचा व्हिडिओ त्याच टॉपिकवर असेल. नमस्कार मंडळी, मराठी वर्गमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातला एक असा टॉपिक शिकणार आहोत जो दिसायला खूप सोपा वाटतो पण तितकाच महत्वाचा आहे. आणि तो म्हणजे विरामचिन्हे. अगदी बरोबर. आणि हो, विशेषतः महाटेट सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हा विषय हमखास गुण मिळवून देणारा आहे. आता स्क्रीनवर एक वाक्य दिसतंय, चला फिरायला जाऊ नका, बसून राहा. मी हे वाक्य कुठेही न थांबता वाचलं. काय वाटतंय? काहीतरी गडबड आहे नाही का? म्हणजे नेमकं काय करायचंय हेच कळत नाहीये. अगदी हाच तो गोंधळ. फिरायला जायचंय की घरीच बसायचंय? आणि नेमका हाच गोंधळ दूर करण्याचं काम करतात आपली विरामचिन्हे. आणि इथे बघा, जादू. फक्त एका छोट्याशा स्वल्पविरामाचा फरक. पहिल्या वाक्यात काय होतंय? चला फिरायला जाऊ. इथे आपण थांबलो, म्हणजे फिरायला जायचं आहे, होकार आहे. आणि दुसऱ्या वाक्यात चला फिरायला जाऊ नका. इथे थांबलो, म्हणजे बसून राहायचं आहे, नकार आहे. पाहिलं, एका चिन्हामुळे अर्थ कसा पूर्णपणे बदलला. तर मग ही विरामचिन्हे म्हणजे नेमकं काय? अहो, सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर आपल्या लिखाणातले ट्रॅफिक सिग्नल्स आहेत हे. जसं रस्त्यावर लाल दिवा लागला की आपण थांबतो, हिरवा लागला की पुढे जातो, तसंच लिखाणात कुठे थांबायचं, किती वेळ थांबायचं, हेही चिन्हे आपल्याला सांगतात. त्यामुळे काय होतं, तर अर्थ एकदम स्पष्ट होतो. चला तर मग आजच्या आपल्या ह्या अभ्यासात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी तर ही विरामचिन्हे काय आहेत आणि ती इतकी महत्वाची का आहेत हे समजून घेऊ. त्यानंतर थांबण्यासाठी कोणती चिन्ह वापरायची, भावना किंवा प्रश्न कसा दाखवायचा, एखाद्या शब्दावर जोर कसा द्यायचा आणि शब्द कसे जोडायचे, हे सगळं आपण मस्त उदाहरणांसोबत शिकणार आहोत. आणि हो, शेवटी सराव आणि पुढची तयारी कशी करायची हे सुद्धा सांगणार आहोत. तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? म्हणजे ही विरामचिन्हे आपल्या मराठीत आली तरी कुठून? पूर्वीच्या काळी ना आपल्या लिखाणात फक्त एक उभी रेष असायची, म्हणजे दंड. पण आज आपण जी वेगवेगळी चिन्हे वापरतो ना, ती देवनागरी लिपीत आणण्याचं श्रेय जातं थॉमस कॅन्डी नावाचा एका इंग्रज माणसाला. इंटरेस्टिंग आहे ना? चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकारापासून, म्हणजे थांबण्यासाठी वापरली जाणारी चिन्हे. ही चिन्हे म्हणजे आपल्या वाक्यातले स्पीड ब्रेकर्स. कुठे हळू व्हायचं, कुठे पूर्ण थांबायचं हे सांगतात. यात आपण पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि अपूर्णविराम हे 4 प्रकार बघणार आहोत. यातला सगळ्यात सोपा आणि आपला चांगला ओळखीचा म्हणजे पूर्णविराम. वाक्य संपलं की आपण एक टिंब देतो, झालं. जसं की मी जेवण करतो, वाक्य पूर्ण झालं. आणि हो, अजून एका ठिकाणी याचा उपयोग होतो, तो म्हणजे नावाचं संक्षिप्त रूप लिहिताना, जसं की पु ल देशपांडे. आता बघूया स्वल्पविराम. याचा उपयोग कधी होतो? जेव्हा आपण एकाच प्रकारच्या बऱ्याच गोष्टी सांगत असतो. समजा आपण म्हणालो, मी आज वरण भात, भाजी, पोळी जेवलो. बघा, प्रत्येक शब्दानंतर आपण थोडं थांबतो, तिथे येतो स्वल्पविराम. तसंच एखाद्याला आवाज देताना, म्हणजे संबोधन करताना, जसं की आनंद, जरा इकडे ये. बरं, आता अर्धविराम आणि अपूर्णविराम इथे ना अनेकांचा गोंधळ उडतो. पण एक सोपी युक्ती सांगतो. जेव्हा 2 छोटी पण एकमेकांशी संबंधित वाक्य जोडायची असतात ना, तेव्हा अर्धविराम, सेमिकोलन वापरायचा. उदाहरणात बघा, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. आणि जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादी यादी किंवा त्याबद्दलची माहिती द्यायची असेल, तेव्हा येतो अपूर्णविराम, कोलन. जसं माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा.
फक्त थांबण्यासाठीच नाही तर आपल्या मनातल्या भावना आणि प्रश्न लिखाणात आणण्यासाठी सुद्धा खास चिन्हे आहेत. चला ती पाहूया. हे तर अगदीच सोपं आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर वाक्याच्या शेवटी काय लावणार? बरोबर, प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. आणि जर तुम्हाला खूप आनंद झाला, आश्चर्य वाटलं किंवा भीती वाटली तर त्या भावनेला जोर देण्यासाठी आपण वापरतो उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क. उदाहरणं बघितली की लगेच लक्षात येईल. तुझे नाव काय आहे? हा झाला सरळ प्रश्न. पण बापरे, केवढा मोठा साप, इथे भीती व्यक्त झालीये. किंवा मग शाबास, असाच अभ्यास करत राहा. यात किती कौतुक आणि आनंद आहे बघा. चला आता तुमची पाळी. स्क्रीनवर एक वाक्य आहे, अरे रे, तो नापास झाला. आता या रिकाम्या जागी कोणतं चिन्ह येईल बरं? वाक्यातला भाव ओळखा आणि तुमचं उत्तर पटकन कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येतंय. ओके, आता पुढचा प्रकार. कधीकधी आपल्याला वाक्यातल्या एखाद्या विशिष्ट शब्दावर किंवा वाक्यावर जास्त लक्ष वेधायचं असतं. त्यासाठी वापरली जातात अवतरण चिन्हे. आणि यात 2 प्रकार आहेत, एकेरी आणि दुहेरी. यातला फरक एकदम सोपा आहे. जेव्हा एखाद्या शब्दावर किंवा पुस्तकाचा, सिनेमाच्या नावावर जोर द्यायचा असतो तेव्हा वापरायचं एकेरी अवतरण चिन्ह, सिंगल कोट्स. जसं की श्यामची आई हे पुस्तक मी वाचलं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती बोलली आणि तिचे शब्द जसेच्या तसे सांगायचे असतील तेव्हा वापरायचं दुहेरी अवतरण चिन्ह, डबल कोट्स, म्हणजे डायरेक्ट स्पीच. उदाहरणार्थ, तो म्हणाला, मी घरी येईन. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, आज आपण विरामचिन्हे शिकतोय, पण मराठी व्याकरणात असे अनेक महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्या सगळ्यांवरचे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की तपासा. तुमच्या परीक्षेच्या तयारीला खूप मदत होईल. चला, आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. आता बघूया शब्द जोडणारी चिन्हे, संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह. या दोन्हींमध्ये एक छोटा पण महत्त्वाचा फरक आहे. संयोग चिन्ह डॅश हे लहान असतं, ते 2 शब्द जोडतं, जसं स्त्री पुरुष, 2-3. तर अपसारण चिन्ह डॅश जे थोडं लांब असतं, ते वाक्यात मध्येच काहीतरी अतिरिक्त माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, तिची मुलगी जी एक डॉक्टर आहे आज येणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण जवळजवळ सर्व महत्त्वाची विरामचिन्हे आणि त्यांचे उपयोग पाहिले. पण फक्त पाहून किंवा ऐकून भागत नाही का? खरी कसोटी लागते सरावात. म्हणून तुमची तयारी एकदम पक्की करण्यासाठी आम्ही काही गोष्टींची सोय केली आहे. पहिलं म्हणजे गरज वाटल्यास हे विश्लेषण पुन्हा एकदा बघा. दुसरं म्हणजे या सगळ्या माहितीच्या PDF नोट्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, त्या डाउनलोड करा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथेच दिलेल्या क्विजच्या लिंकवर जाऊन सराव करा. जितका जास्त सराव कराल तितका आत्मविश्वास वाढेल. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लेखनात विरामचिन्हे नसतील तर अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. हे आपण सुरुवातीलाच अनुभवलं आहे. तर मग आजच्या या माहितीमधून विरामचिन्हांचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल अशी आशा आहे. विचार करा, तुमच्या पुढच्या लेखनात किंवा परीक्षेच्या अभ्यासात तुम्ही याचा कसा अधिक चांगला वापर करू शकाल. जर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जे परीक्षेची तयारी करत आहेत. आणि हो, मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या विश्लेषणात. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, महाटेटच्या तयारीमध्ये एक टॉपिक आहे जो हमखास मार्क देऊन जातो, तो म्हणजे अर्थविचार. आज आपण हा विषय इतका सोपा करणार आहोत की तुमचे हक्काचे मार्क्स कुठेच जाणार नाहीत. मग सुरू करायचंय का? चला. मराठी वर्गाच्या ॲडमिनकडून म्हणजे माझ्याकडून महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या भावी शिक्षक मित्रांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपण सगळे एका मोठ्या फॅमिलीचा भाग आहोत, नाही का? आणि तुमची तयारी एकदम बेस्ट व्हावी यासाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. ओके, तर मेन पॉइंटवर येऊया. टेट परीक्षेत अर्थविचारवरचे 2 मार्क पक्के आहेत का? मिळवायचे आहेत ना? मग हे विश्लेषण शेवटपर्यंत बघाच, कारण आजच्या या सेशननंतर हे 2 गुण आपल्या खिशात असणार आहेत हे अगदी नक्की. चला तर आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत 2 बेसिक पण अनेकदा आपल्याला कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. परीक्षेसाठी तर हे सुपर इम्पॉर्टंट आहेत. आता समानार्थी शब्द म्हणजे काय? सोपं, असे शब्द ज्यांचा अर्थ जवळजवळ सारखाच असतो. पण थांबा,
इथेच एक ट्विस्ट आहे. जरी अर्थ सारखा असला तरी प्रत्येक शब्दाची एक वेगळी फिलिंग असते, एक वेगळी भावना असते, ज्याला आपण व्याकरणात म्हणतो भावछटा. आणि ही भावछटाच सगळा गेम बदलते. चला आता हे उदाहरण बघा, म्हणजे सगळं क्लिअर होईल. आता जल, पाणी, नीर हे शब्द आपण एकाच अर्थाने वापरतो, बरोबर? पण राजा, भूप आणि सम्राट या शब्दांमध्ये फरक आहे, त्यांच्या पद आणि पॉवरनुसार. आणि सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे मृत्यू आणि निधन. कुणाचाही मृत्यू होऊ शकतो, पण जेव्हा आपण एखाद्या आदरणीय व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा आपण निधन हा शब्द वापरतो. पाहिलंत, हाच तो भावछटेतला फरक आहे. आणि एक्झामिनर बरोबर इथेच तुम्हाला पकडतो. ओके, तर मग याच पॉइंटवर एक प्रश्न तुमच्यासाठी. निधन आणि मृत्यू यात मेन फरक कोणता? काय वाटतं तुम्हाला? ए, बी, सी की डी? पटकन व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया किती जणांना हा फरक बरोबर समजलाय. आता समानार्थी शब्दांच्या अगदी उलट विरुद्धार्थी शब्द, नावाप्रमाणेच ज्यांचे अर्थ एकमेकांच्या टोटल ऑपोजिट असतात, जसं दिवस रात्र, खरं खोटं. एकदम सोप्पं आहे हे, नाही का? पण थांबा, यातही प्रकार आहेत, हे लक्षात घ्या. पहिला आहे पूरक, म्हणजे एक नसेल तर दुसरं असणारच, जसं जिवंत आणि मृत. दुसरा आहे क्रमिक, ज्यात एक लेवल असते, म्हणजे कमी जास्तपणा असतो, जसं मोठा आणि लहान. आणि तिसरा परस्पर, जिथे एक शब्द दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहे, जसं गुरु आणि शिष्य. गुरु असेल तर शिष्य असणार, बरोबर? चला मग तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. गुरु शिष्य ही जोडी कोणत्या प्रकारात येते? पूरक, क्रमिक की परस्पर? विचार करा आणि पटकन आपलं उत्तर कमेंटमध्ये टाका. तुमचा सराव पण होईल आणि आम्हालाही कळेल की तुम्हाला किती समजतंय. ओके, आता आपण वळतोय एका अशा भागाकडे जिथे तुमचा खरा कस लागणार आहे. एकच शब्द पण अर्थ अनेक. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर तो शब्द कुठे वापरलाय, म्हणजेच त्याचा संदर्भ, म्हणजेच कॉन्टेक्स्ट. यालाच म्हणतात अनेक अर्थीपणा. म्हणजे बघा, एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात, पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हे सगळे अर्थ कुठेतरी त्या मूळ शब्दाशी कनेक्टेड असतात. शब्दाचा खरा अर्थ ठरतो तो वाक्यावरून. हे उदाहरण बघा, एकदम जबरदस्त आहे. डोळा हा शब्द घ्या. माझा डोळा दुखतोय म्हटलं की तो शरीराचा भाग झाला. सुईचा डोळा म्हणजे सुईचं भोक. आणि जेव्हा पोलीस म्हणतात त्याच्यावर डोळा ठेवा, तेव्हा त्याचा अर्थ होतो लक्ष ठेवणे. आहे की नाही गंमत? तसंच मुख या शब्दाचं पण आहे. आपलं तोंड आणि नदीचं मुख. एकच शब्द, पण कॉन्टेक्स्ट बदलला की अर्थ बदलला. मग आता सांगा बघू, अनेक अर्थी शब्दांमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं? शब्दांची संख्या, अर्थांमधला संबंध, उच्चार की वाक्याची लांबी? चला, तुमची वेळ सुरू होतीये आता. पटकन उत्तर कमेंट करा. आणि हो, एक छोटीशी आठवण करून देते. मराठी व्याकरणातले बाकीचे टॉपिक पण तुम्हाला अभ्यासायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जी प्लेलिस्टची लिंक दिली आहे ना, ती नक्की चेक करा. तुमचा खूप फायदा होईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमचं हे काम, आमची ही मेहनत आवडत असेल तर प्लीज एक लाईक ठोका. तुमच्यासारख्याच स्टेटची तयारी करणाऱ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि हो, मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला खूप मोठी एनर्जी मिळते. चला, आपल्या आजच्या सेशनच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. तो म्हणजे वाक्प्रचार आणि म्हणी. ह्यावर तर परीक्षेला प्रश्न आलाच म्हणून समजा. ह्या दोन्हींमध्ये फरक काय असतो हा अनेकांना प्रश्न पडतो. तर बघा, इथे एकदम सोप्पं करून सांगितलंय. वाक्प्रचार म्हणजे काय, तर तो एक शब्दसमूह असतो, वाक्याचा एक तुकडा असतो आणि त्याचा डायरेक्ट अर्थ घ्यायचा नसतो. त्याचा एक छुपा लाक्षणिक अर्थ असतो. आणि म्हण म्हणजे एक पूर्ण वाक्य, अनुभवाचा बोल असतो, ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. उदाहरण बघितलं की अजून सोपं वाटेल. नाक खुचवणे. आता याचा अर्थ खरंखुरं नाक कुठे घालणं असं नाहीये. त्याचा लाक्षणिक अर्थ आहे विनाकारण दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणे. आणि थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आहे. ती आपल्याला काय शिकवते, तर रोज थोडे थोडे प्रयत्न केले की एक दिवस मोठं यश नक्की मिळतं. टीईटीसाठी एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. वाक्प्रचार म्हणजे अर्धवाक्य आणि म्हण म्हणजे पूर्ण वाक्य. झालं सोप्पं. तर मग तुमच्यासाठी आजचा शेवटचा प्रश्न. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा खरा अर्थ काय आहे? ऑप्शन नीट वाचा आणि तुमचं उत्तर कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे,
तर आता आपण सगळे कॉन्सेप्ट समजून घेतले, पण परीक्षेमध्ये हे सगळं आठवायचं कसं? त्यासाठीच आहेत या काही खास ॲडव्हान्स टिप्स. तर परीक्षेसाठी ही त्रिसूत्री म्हणजे 3 नियम पक्के लक्षात ठेवा. नंबर 1, समानार्थी शब्दांसाठी भावछटा विसरायची नाही. नंबर 2, अनेक अर्थी शब्दांसाठी वाक्याचा संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट चेक करायचा. आणि नंबर 3, वाक्प्रचार आणि म्हणींचा नेहमी लाक्षणिक अर्थ शोधायचा. हे 3 नियम पाळले ना तर तुमचे हे 2 मार्क्स कुठेच जाणार नाहीत, ही माझी गॅरंटी. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थविचार म्हणजे फक्त शब्दांचे अर्थपाठ करणं नाहीये, तर भाषेमध्ये किती सूक्ष्मता आहे, ती किती सुंदर आहे आणि तिचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे शिकणं म्हणजे अर्थविचार. तर मग आता तुमचं पुढचं काम काय? तुमच्या प्रॅक्टिससाठी आम्ही या सगळ्या सेशनच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये आणि एक क्विज तयार केली आहे. दोन्हींच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. त्या डाउनलोड करा आणि क्विज नक्की सोडवा. आणि हो, मराठी वर्गाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलंच असेल तुम्ही. नसेल केलं तर आत्ता करा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. नमस्कार. मराठी वर्गमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाटेट परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अलंकार अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. हा विषय फक्त परीक्षेसाठी नाही, तर मराठी भाषेचं खरं सौंदर्य समजून घेण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. गुरुजी, एक मिनिट. ही दोन्ही वाक्य बघा ना. ती चंद्रासारखी सुंदर आहे आणि ती चंद्र आहे. ऐकायला जवळपास सारखीच वाटतात, पण जाणवतात मात्र खूप वेगळी. हा नेमका फरक काय आहे हेच कळत नाहीये मला. अरे वा, खूप छान प्रश्न विचारलास. आणि याच प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आज आपण एक एक पायरी पुढे जाणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत? आधी संकल्पना आणि महत्त्व, मग अलंकारांचे मुख्य प्रकार, त्यानंतर उपमा, रूपक आणि उत्प्रेक्षा, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाटेट परीक्षेची तयारी कशी करायची हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी हे समजून घेऊ की हा अलंकार प्रकार नेमका आहे तरी काय. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जसे आपण छान दिसावं म्हणून दागिने घालतो ना, अगदी तसंच आपली भाषा सुंदर, प्रभावी आणि ऐकायला गोड वाटावी म्हणून आपण शब्दांचे आणि अर्थाचे दागिने वापरतो. हेच ते अलंकार. पण गुरुजी, हे सगळं ठीक आहे, पण महाटेट परीक्षेसाठी याचे इतकं काय महत्त्व आहे? अरे महत्त्व आहेच, कारण परीक्षेत तुम्हाला थेट उदाहरण दिलं जातं आणि विचारतात, ओळखा पाहू ह्यातला अलंकार. तुमची संकल्पना जर पक्की असेल तर हक्काचे गुण मिळतात. बरं, अलंकाराचे ना मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. एक आवाजावर लक्ष देतो, तर दुसरा अर्थावर. हे बघा, किती सोपा फरक आहे. शब्दालंकार म्हणजे भाषेचं संगीत. यात शब्दांचा आवाज, त्यांची लय यावर भर असतो. आणि अर्थालंकार म्हणजे भाषेचं चित्र, जे आपल्या डोळ्यासमोर एक कल्पना उभी करतं, भावना जागवतं. शब्दालंकारात बघा, अनुप्रास म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती. जसं गगनात घनघोर गर्जना, यात ग परत परत येतोय. यमक म्हणजे शब्द तोच पण अर्थ वेगळा. आणि श्लेष तर अजून भारी, एकच शब्द पण त्याचे अर्थ अनेक. सगळ्या शब्दांचा खेळ आहे इथे. चला, आता तुमच्यासाठी एक छोटासा सराव. हे वाक्य बघा. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. यात कोणतं अक्षर परत परत आलंय? बरोबर, प. मग हा कोणता अलंकार झाला? पटापट तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा बघू. ठीक आहे, आता वळूया अर्थालंकाराकडे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि हमखास विचारला जाणारा प्रकार म्हणजे उपमा अलंकार. आपण जे पहिलं वाक्य बघितलं होतं ना, ती चंद्रासारखी सुंदर आहे,
तेच पुन्हा घेऊया. इथे बघा, ती हे आहे उपमेय, म्हणजे ज्याची तुलना करायची आहे. चंद्र आहे उपमान, म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे. दोघांमध्ये सारखं काय आहे? तर सुंदरता. आणि हे सगळं जोडणारा शब्द कोणता? सारखी. हे चारही घटक ज्या वाक्यात एकत्र येतात तिथे डोळे झाकून उपमा अलंकार ओळखायचा. एक मिनिट गुरुजी, पण समजा वाक्यात हा सारखी किंवा प्रमाणे असा शब्दच नसला तर मग तो उपमालंकार नाही का म्हणायचा? वाह, काय प्रश्न विचारलाय. अगदी अचूक मुद्दा पकडलास. आणि बरोबर याच ठिकाणी एंट्री होते रूपक अलंकाराची, जिथे तुलना करणारा शब्दच गायब होतो आणि दोन्ही गोष्टी एकच आहेत असं मानलं जातं. हे उदाहरण बघा, सगळं स्पष्ट होईल. उपमा म्हणतो तो सिंहासारखा आहे, म्हणजे तो सिंहासारखा शूर आहे, पण तो सिंह नाही. पण रूपक काय म्हणतो? तो सिंह आहे. विषय संपला. इथे तुलना नाही तर थेट ओळखच आहे. दोन्ही एकच आहेत. आणि यानंतर येतो तिसरा प्रकार, उत्प्रेक्षा. हा तर कल्पनेचा राजा आहे. इथे असं वाटतं की उपमेय जणू काही उपमानच आहे. वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे असे शब्द दिसले ना की समजून जायचं इथे उत्प्रेक्षा असण्याची दाट शक्यता आहे. तर हा तक्ता म्हणजे तुमच्यासाठी परीक्षेची एक छोटी की आहे. ह्या तिघांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. उपमामध्ये सारखा हा शब्द वापरून स्पष्ट तुलना, रूपकामध्ये शब्द नाही, थेट एकरूपता, आणि उत्प्रेक्षामध्ये जणू सारखा शब्द वापरून कल्पना. बरा, जर तुम्हाला व्याकरणाचे असेच सगळे टॉपिक सोप्या भाषेत शिकायचे असतील आणि भरपूर सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलवर संपूर्ण व्याकरणाची प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की बघा. आणि हो, आपल्या मराठी वर्ग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गुरुजी, हे सगळं तर समजलं, पण प्रत्यक्ष MHTATच्या पेपरमध्ये यावर प्रश्न कसे येतात? परीक्षेत मुख्यतः 4 प्रकारे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला एक वाक्य देतील आणि म्हणतील अलंकार ओळखा, किंवा 2 अलंकारांमधला फरक विचारतील. कधीकधी वाक्यातलं उपमेय आणि उपमान कोणतं आहे ते ओळखायला सांगतील, किंवा एखादी रिकामी जागा भरायला देतील. आता तयारी कशी करायची? स्मार्ट टिप्स ऐका. नियम घोकण्याऐवजी जास्तीत जास्त उदाहरणांवरून शिका. सारखा, जणू, आहे यांसारखे कीवर्ड्स लक्षात ठेवा. रोज किमान 10 उदाहरणं सोडवण्याचा नियम करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. अरे वा गुरुजी, म्हणजे सरावासाठी सगळं साहित्य तयार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सची PDF आहे, प्रॅक्टिससाठी क्विज पण आहे. आता तर तयारी एकदम मस्त होणार. अगदी बरोबर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अलंकार म्हणजे फक्त व्याकरणाचा एक किचकट भाग नाही, तर ती भाषेची एक सुंदर कला आहे. आणि एकदा का ही कला आपल्याला जमली की परीक्षेत यावरचे गुण आपले हक्काचे आहेत. 100% गुण मिळवता येतात. तर मग अशाच माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी आपल्या मराठी वर्ग या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्हाला काय वाटतं, भाषेतलं सौंदर्य वाढवण्यासाठी यापैकी कोणता अलंकार सगळ्यात जास्त प्रभावी आहे आणि का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या उत्तरांची वाट बघतोय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे शुद्ध लेखन. आणि हो, यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे हेच आपण आजच्या विश्लेषणात अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला लगेच सुरुवात करूया. मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे, कारण त्यामुळेच आम्ही तुमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्यापैकी अनेकांसोबत असं होतं नाही का की आपण अभ्यास तर खूप केलेला असतो, पण परीक्षेमध्ये शुद्ध लेखनाच्या अगदी साध्या छोट्या चुकांमुळे आपले हक्काचे मार्क्स जातात, तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण आज आपण ह्याच समस्येवर एक पक्का तोडगा काढणार आहोत. तर पहिला प्रश्न, शुद्ध लेखन एवढं महत्त्वाचं काय? फक्त शब्द बरोबर लिहिता येणं म्हणजे शुद्ध लेखन नाही, तर शब्दामागचा योग्य अर्थ जपण्यासाठी शुद्ध लेखन महत्त्वाचं आहे. परीक्षेत जर शब्दाचा अर्थच बदलला तर आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी हे शिकणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण बघा. कळ या शब्दाचा अर्थ होतो वेदना किंवा दुःख. आता याला फक्त एक काना जोडूया, शब्द तयार होतो काळ.
ज्याचा अर्थ आहे वेळ किंवा समय. पाहिल्यात, एका छोट्याशा मात्रेमुळे किंवा काण्यामुळे अर्थ किती बदलतो. ह्याच चुका आपल्याला परीक्षेत टाळायच्या आहेत. चला तर मग आता आपण थेट त्या सामान्य चुकांवर येऊया ज्या परीक्षेत हमखास विचारल्या जातात आणि आपले गुण कमी करतात. एकदा का आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्दांमधला नेमका फरक ओळखता आला ना, की समजा अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलो. जरा या तक्त्याकडे बघा. पहिलं शब्द आहे विद्यालय. इथे द ला य जोडण्याची पद्धत चुकीची आहे. योग्य शब्द आहे विद्यालय. त्याचप्रमाणे अनेक जण सूर्य असं लिहितात, पण तो शब्द चुकीचा आहे. यच्या डोक्यावर रफार दिल्यावर सूर्य हा योग्य शब्द तयार होतो. याच लहान लहान गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायचंय. बरं, आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. माणूस हा शब्द तर आपण नेहमीच वापरतो, पण याचं शुद्ध रूप काय असेल? यातला नू पहिला असतो की दुसरा? म्हणजेच ऱ्हस्व की दीर्घ? चला पटापट विचार करा आणि आपलं उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बघू. ठीक आहे, चुका कोणत्या होतात हे तर आपल्या लक्षात आलं, पण आता त्या टाळायच्या कशा? त्यासाठी काही सोपे नियम आहेत. आपण सुरुवात करूया अनुस्वार आणि जोडाक्षरांपासून, कारण सगळ्यात जास्त गोंधळ इथेच होतो. सगळ्यात आधी अनुस्वार म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. अनुस्वार म्हणजे अक्षरावर दिलेला एक छोटासा टिंब. हा टिंब नाकातून येणाऱ्या उच्चाराचं प्रतीक आहे, ज्याला आपण अनुनासिक असं म्हणतो. आणि गंमत म्हणजे त्याचा उच्चार हा त्याच्यानंतर येणाऱ्या अक्षरावरून ठरतो. हा नियम थोडा नीट समजून घ्या. इथे तक्त्यात दाखवल्याप्रमाणे अनुस्वारानंतर कोणता अक्षरगट येतो त्यावर त्या अनुस्वाराचा उच्चार ठरतो. समजा अनुस्वारानंतर क किंवा ख आलं तर त्या अनुस्वाराचा उच्चार ङ असा होतो. अच्छा, म्हणजे त्या टिंबाचा आवाज काय असेल हे पुढचं अक्षर ठरवतं, बरोबर? अगदी बरोबर. हा एक नियम जरी लक्षात ठेवला तरी पंकज, चंचल किंवा घंटा यांसारख्या शब्दांमधली चूक कधीच होणार नाही. आता बोलूया अशा शब्दांबद्दल जे इंग्रजी किंवा दुसऱ्या भाषांमधून मराठीत आले आहेत. जसं की डॉक्टर, बॉल, स्टेशन हे शब्द लिहिताना आपण अक्षरावर अर्धा चंद्र देतो. हा नियम खास परभाषेतून आलेल्या शब्दांसाठीच आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. मित्रांनो, एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना. फक्त शुद्धलेखनच नाही तर मराठी व्याकरणातले इतरही महत्त्वाचे घटक जसे की समास, अलंकार, प्रयोग या सगळ्यांवर आम्ही सविस्तर विश्लेषण केले आहे. ते सगळे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की तपासा. नियम तर आपण समजून घेतले, पण परीक्षेमध्ये हमखास यश मिळवण्यासाठी फक्त नियम माहीत असून चालत नाही, तर एक स्मार्ट अभ्यास रणनीती म्हणजे एक स्मार्ट स्ट्रॅटेजी असायला हवी. चला तर मग बघूया की शुद्ध लेखनाचा अभ्यास प्रभावीपणे कसा करायचा. ही आहे आपली सोपी 3 स्टेप स्मार्ट स्ट्रॅटेजी. 1. दररोज न चुकता कमीत कमी 20 ते 30 शब्दांचा लेखनाचा सराव करा. 2. जे शब्द तुमचे वारंवार चुकतात त्यासाठी एक वेगळी चुकांची नोंदवही बनवा आणि हो, त्यात ते शब्द लिहून काढा. आणि तिसरं म्हणजे तुमच्या चुकांचा पॅटर्न ओळखा. म्हणजे तुमची वेलांटी चुकते की उकार की अनुस्वार, ज्या चुका जास्त होतात त्यावर फोकस करा. आणि हो, तुमच्या सरावासाठी आम्ही एक खास भेट आणली आहे. आज आपण जे काही शिकलो त्याच्या सगळ्या नोट्सची एक PDF आणि सरावासाठी एक स्पेशल क्विज, या दोन्हींची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यावर ती क्विज नक्कीच सोडवा. तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. शुद्ध लेखन हा मराठी भाषेचा पाया आहे. ते फक्त आपलं लेखन अचूक करत नाही, तर शब्दांचा अर्थ स्पष्ट करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेत आपल्याला हक्काचे गुण मिळवून देतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. तर मित्रांनो, आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर हे विश्लेषण आवडलं असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. महाटीईटीची तयारी करणाऱ्या आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.